कोरोनाच्या काळात मोबाईल जास्ती आयुष्यात आला का, तर मला थोडं वेगळं वाटतं. मोबाईल त्याच्या आधीच खूप आला होता आयुष्यामध्ये, मुलांच्या सुद्धा. 7वीच्या शेवटच्या परीक्षा, वार्षिक परीक्षांना असणारी मुलं जेव्हा डायरेक्टली 10वीत शाळेत जातात, तेव्हा काय इम्पॅक्ट असतो मुलांवरती. जेनझी आता वर्कफोर्समध्ये येणार, अरे रे कसं होणार. पण तुम्ही हे लक्षात घ्या ना की ती मुलं कुठल्या काळातनं मोठी झालेली आहेत. ती पहिली पिढी आहे की जी वयाच्या 10व्या वर्षी पॉर्न साइट्सना एक्सपोज झालेली आहे. हे जशी मुलं पहिली पिढी आहे डिजिटल स्पेस बरोबर वाढणारी, तशी पालक म्हणून आपली पहिली पिढी आहे डिजिटल पेरेंटिंग करणारी. आमच्या वेळी नव्हतं, ह्याला काहीही अर्थ नाहीये. तुमच्या वेळी नव्हतं कारण तुमच्या वेळी इंटरनेट नव्हतं. हे बघ, डिजिटल पेरेंटिंग म्हणजे साधं तुला एका वाक्यात सांगायचं तर तंत्रज्ञानाबरोबरचं सजग सहजीवन मुलांना शिकवणं. अनफॉर्च्युनेट आहे अत्यंत, पण आपण हे स्वीकारलेलं आहे की मुलांना मोबाईल लागतो. मुलांना मोबाईल लागत नाही, मुलांना मोबाईलची गरज नसते. आपण हे स्वीकारलंय आपल्या कन्व्हिनियन्ससाठी की आम्ही वर्गात जेव्हा बसतो आणि टीचर आम्हाला काहीतरी शिकवत असते तेव्हा आमच्या डोक्यामध्ये आम्ही इंटरनेटवरती काय बघितलेलं आहे तेच चित्र फिरत असतात. मुलं एकमेकांना प्रचंड सायबर बुलिंग करतात, पण ऑनलाईन जगात आपण हातच धरत नाही होत त्यांचे, त्यांना सोडून दिलंय. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये आपलं पुनश्च स्वागत. मी प्रियांका जोशी. ऑर्कुट पासून सुरू झालेला आपला प्रवास आज इंस्टाग्राम काय टिंडर इथपर्यंत येऊन पोचलाय. हा प्रवास रंजक आहेच, पण तितकाच चक्रावून टाकणारा देखील आहे. जग इतकं वेगानं पुढे जातंय आणि आपल्यालाही त्या वेगासोबत सामावून घ्यायला लागतंय. पण बिचारी मुलं काय करणार. मुलांना या वेगाचे साईड इफेक्ट्स भोगावेच लागतात. आणि हे सगळं जे वेग आहे किंवा इंटरनेटचं विश्व आहे, त्यामुळे आपला इतका गोंधळ उडालाय ना. आणि म्हणूनच आम्ही आजचा टॉपिक तोच निवडलाय, मोबाईल आणि मुलं. ह्या टॉपिकवर मुक्तपणे आपल्याशी गप्पा मारायला आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत सायबर पत्रकार मुक्ता चैतन्य. मुक्ताजी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. थँक्यू सो मच. मुक्ताजींची मी ओळख तर करून देणारच आहे, पण त्याआधी आपण खूप छान काम करणार आहोत. कृती फॅब क्राफ्ट औंधमधलं हे बुटीक आहे. औंधमधल्या सिद्धार्थनगरमध्ये हे बुटीक आहे आणि ह्या बुटीकमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स, ड्रेसेस आणि स्टिचिंग सुद्धा करून मिळतं. तर आज त्यांच्याकडून मिळालेली ही भेटवस्तू आपण मुक्ताताईंना देतोय. थँक्यू सो मच. तर नक्की खरेदी करा कृती फॅब क्राफ्ट औंधमध्ये. तर मंडळी, मी आत्ताच म्हणलं की आजच्या आपल्या अतिथी आहेत मुक्ता चैतन्यजी. तर मुक्ता चैतन्यजी या सायबर पत्रकार आहेत. त्यांना नुकताच देवर्षी नारद हा पुरस्कार मिळालेला आहे पत्रकारिता क्षेत्रातला, आणि त्यांना अरुण साधू फेलोशिप देखील मिळालेली आहे. त्यानंतर सायबर मैत्र या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. आणि तुम्ही वेगवेगळ्या पेपर्समधून त्यांचे सायबर किंवा इंटरनेट या विषयांवरचे विविध लेख वाचले पण असतील, विविध पॉडकास्टमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल. चला तर स्वागत करूया मुक्ताजी. नमस्कार. मुक्ताजी, मी जशी सुरुवात केली आता आपल्या पॉडकास्टची की हा सगळा जो गोंधळ आहे, तर ह्यातून एक पालक म्हणून किंवा एक ॲडल्ट म्हणून ह्यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे किंवा हे सगळं समजावून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की सध्या मुलांच्या जगात काय गोंधळ चाललाय किंवा काय आहे त्यांच्या मनात, किंवा हे जे विश्व आहे इतकं फास्ट चाललंय, तर मला त्यांच्या मनातली हलचल किंवा आपण आजच्या भाषेत म्हणायचं तर हेडलाईन काय आहे ती जाणून घ्यायची आहे. मला असं वाटतं हेडलाईन एक नाहीये, कारण ही मुलं कॉन्स्टंटली वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट ॲक्सेस करतात. मुलांच्या जगात आत्ता इंटरनेटच्या काय चाललंय तर 2-3 गोष्टी चालल्यात असं म्हणू शकते मी. एक म्हणजे मुलं, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की मुलं इंटरनेटवर जाऊन काय करतात, तर गेमिंग करतात. बरोबर. रील्स, शॉर्ट्स फॉर्मॅट मधला जो काही कंटेंट असतो तो बघतात, किंवा मग ते चॅटिंग करतात. ह्या 3 गोष्टींशिवाय लहान मुलं जी असतात, साधारण आपण धरू 15 वर्षाच्या खालची मुलं, बरोबर, किंवा 16 वर्षाच्या खालची मुलं, याच्या व्यतिरिक्त ते फारसं काही करत नाहीत. फार कमी मुलं असतात की जी स्कॉलरशिप शोधणं किंवा वेगळ्या प्रकारचे काही कोर्सेस शोधणं किंवा लर्निंगसाठी काही वेगळ्या गोष्टी समजून घेणं किंवा
माहिती मिळवण्यासाठी, करंट अफेअर्ससाठी ह्या सगळ्या गोष्टींचा ॲक्सेस करणं, हे करणारी मुलं खूप कमी असतात. मॅक्झिमम मुलं ही गेमिंग करतात, शॉर्ट्स किंवा रील्स बघतात, यूट्यूबवरचे व्हिडिओज बघतात किंवा चॅटिंग करतात. आणि ह्या 3-4 गोष्टींमधून जे काही तयार होतं कॉन्टेंट म्हणून, त्यांनी एक मोठा केऑस आत्ता मुलांच्या जगात आहे. म्हणजे तू जर म्हणली हेडलाईन्स काय आहेत, तर मुलांच्या जगात केऑस आहे. ही हेडलाईन करता येऊ शकेल इतका ह्याचा इम्पॅक्ट तयार होतो आहे. म्हणजे हा जो गोंधळ आहे तो सध्या त्या पिढीला म्हणजे ग्रासतोय म्हणण्यापेक्षा ते त्यातनं जात आहेत. हा प्रवास त्यांचा सगळा सुरू होतोय. तर त्याच्या मुळाशी मला जायला आवडेल. तिथून माझा हा पुढचा प्रश्न निघतोय की कोरोना हा जो काळ होता तेव्हा हे सगळं आपल्या जगात जास्ती पद्धतीने म्हणजे रूढ झालं म्हणतो की नाही आपण, मोबाईल किंवा इंटरनेट हा जास्ती प्रचलित झाला कोविड काळात. म्हणजे आधी आपणही मोबाईल वापरत होतो पण इतका त्याचा यूज नव्हता. तर आता मी उदाहरण द्यायचं म्हणून सांगते की मी सुद्धा काही मला मागवायचं असेल तर ॲप्स माझ्या सगळे मोबाईलवर आहेत. कुठलीही गोष्ट मोबाईलवरून माझ्या घरात येते ऑर्डर करून. तर आम्हीच पालक म्हणून सतत त्या मोबाईलला चिकटलेले असतो. तर हे म्हणजे कामासाठी, असं नाही की काही रील्सच बघण्यासाठी, पण हे सगळं असताना तर आम्ही आमच्या मुलांना कसं सांगणार की तुम्ही मोबाईलला हात लावायचा नाही किंवा तुम्ही त्याच्यापासून लांब राहायचं. तर हे प्रॅक्टिकली समजावून सांगाल? हे खूप कॉम्प्लेक्स आहे. तू सुरुवातीला जसं म्हणलीस की कोरोनाच्या काळात मोबाईल जास्ती आयुष्यात आला का, तर मला थोडं वेगळं वाटतं. मोबाईल त्याच्या आधीच खूप आला होता आयुष्यामध्ये, मुलांच्या सुद्धा. आपण एक्नॉलेज करत नव्हतो. अच्छा. आपल्याला ते जाणीव तयार झालेली नव्हती, आपल्याला ती दृष्टी तयार झालेली नव्हती. आम्ही मुलांचं गेमिंग ॲडिक्शन हे गेली 12 वर्ष डील करतोय. अच्छा. कोरोना येऊन 4 वर्ष झाले, 4-5 झाले. सो असं नाहीये की मुलांच्या आयुष्यात अचानक मोबाईल आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी आल्या. एक झालं की ॲम्प्लिफाय झालं, म्हणजे त्याचा जो काही आवाका होता तो प्रचंड प्रमाणात वाढला, रीच वाढला, अधिक मुलं त्या प्लॅटफॉर्म्सवर गेली. ज्या मुलांकडे नव्हतं ती मुलं सुद्धा त्या प्लॅटफॉर्मवर गेली. आणि 2 वर्ष मुलं सतत घरामध्ये बसून असल्यामुळे, ती डांबली गेलेली असल्यामुळे आणि प्रत्यक्ष जगातल्या कुठल्याही ॲक्टिव्हिटीज त्यांच्या आयुष्यात शिल्लक न राहिल्यामुळे त्या सगळ्याचा इम्पॅक्ट जो होता तो आधीच्या पेक्षा वाढला. म्हणजे असं नाही झालंय की हे अचानक आलं, इट वॉज देअर. आणि ते पूर्वी पण इम्पॅक्ट करत होतं मुलांना, पण त्याची जी तीव्रता आहे ती तीव्रता कोरोनानंतर वाढली. कारण मुलं 2 वर्ष पूर्ण वेळ घरामध्ये अडकलेली होती. आपण हे लक्षात घेऊया की पालक म्हणून आपण भाजी आणायला, मेडिसिन्ससाठी किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी थोडंफार घराच्या बाहेर पडू शकत होतो त्या 2 वर्षाच्या काळात. बरोबर. पण मुलांना काही होऊ नये आणि मुलं सिक्युअर राहावी या भीतीपोटी 2 वर्ष मुलं घराबाहेर पडलेली नाहीत. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि ही गोष्ट फार मोठी आहे. आपण ती अॅक्नॉलेज अजूनही करत नाही आहोत ॲज अ ॲडल्ट्सचं जग म्हणून, की माणूस म्हणून जन्माला आलेला जीव 2 वर्ष त्याच्या घराचा दार ओलांडून बाहेर जाऊ शकला नाही. ही इमोशनली किती प्रचंड इम्पॅक्ट करणारी गोष्ट असू शकते हे अजूनही आपण एक्नॉलेज करत नाहीत. आपल्याला समजतच नाहीये ह्याची ग्रॅव्हिटी काय. तू विचार कर, तुला 2 वर्ष घरात डांबून ठेवलंय आणि तुला सांगितलं की दार उघडून बाहेर सुद्धा जायचं नाही. काय होईल तुझं, काय होईल माझं? मोठ्यांचं जगाने ह्याच्याशी जसं डील केलं तसं लहान मुलांच्या जगाने डील केलेलंच नव्हतं. पण आपल्याला ते कळलं नाही, कारण आपण स्वतःच डील करण्यामध्ये इतके अडकलेलो होतो आणि मुलांना सिक्युअर करण्यामध्ये, की मुलांच्या भावविश्वावरती ह्याचा काय परिणाम होतो आहे ह्याचा अंदाजच लोकांना आला नाही. म्हणजे 7वीच्या शेवटच्या परीक्षा, वार्षिक परीक्षांना असणारी मुलं जेव्हा डायरेक्टली 10वीत शाळेत जातात तेव्हा काय इम्पॅक्ट असतो मुलांवरती. ती 2 वर्ष की जिथे तुम्ही घराबाहेर पडता, तुम्ही मित्रमैत्रिणींबरोबर गावभर उंडारता, तुम्ही सायकली मारत फिरता, तुम्ही प्रेमात पडता, तुम्ही अगणित गोष्टी करता की जे तुम्हाला त्या वयामध्ये समजणं, अनुभव घेणं गरजेचं असतं. ती 2 वर्ष ही मुलं घरात होती. म्हणजे अगदी सोनेरी काळ म्हणजे जी टीनेजर पर्टिक्युलरली आहेत, ज्यांना आपण जेनझीज आजच्या काळात म्हणतो, ही मुलं त्यावेळेला घरात होती. राईट. त्यांचा खेळ ऑनलाईन, त्यांची शिक्षणं ऑनलाईन, त्यांचे क्लासेस ऑनलाईन, त्यांच्या बर्थडे पार्टीज ऑनलाईन,
त्यांचं सगळं जग ऑनलाईन होतं आणि ते थोड्या काळासाठी नव्हतं ना गं. असं होतं का की ते वर्ष 2 वर्ष महिन्या 2 महिन्यासाठी होतं. 2 वर्ष हा किती मोठा काळ आहे. जेव्हा तुमचं 2 वर्षासाठी सगळं भावविश्व सगळं आयुष्य ऑनलाईन जगाशी जोडलेलं असतं तेव्हा ते जस्ट बिकॉज आता सगळं नॉर्मल झालंय म्हणून ते डिस्कनेक्ट करता येईल का? नाही करता येणार. इट इज नॉट दॅट इझी. म्हणून आत्ता जो प्रश्न दिसतोय ना आपल्याला की मुलं सतत ऑनलाईन आहेत, मुलं सतत ऑनलाईन स्पेसमध्ये असतात, त्यांना तिथे जास्त सिक्युअर वाटतं, त्यांना तिथे बेटर कम्युनिकेट करता येतं, त्यांना असं वाटतं की माझ्या हातातला फोन काढून टाकला तर माझं काही अस्तित्व उरणार नाही. हे सगळं जे आलंय ना हे त्या 2 वर्षामध्ये माझं जगणं त्या इंटरनेटच्या स्पेसची इतकं जवळून जोडलं गेलं की त्याच्याशिवाय मी सर्व्हाइव्ह होऊ शकते हा विचारच एस्टॅब्लिश झाला नाही. पालकांना काही करायला नव्हतं म्हणून पालक ऑनलाईन, आजी आजोबांना काही करायला नव्हतं म्हणून आजी आजोबा ऑनलाईन, मुलं कटकट करू नये म्हणून मुलांच्या हातात फोन किंवा लॅपटॉप किंवा टॅब. सारं घर त्या इंटरनेटच्या भोवती 2 वर्ष फिरत होतं. 2 वर्षानंतर आपण मोठ्यांच्या जगाने काय केलं, ओके आता मला ऑफिसला जायला लागेल, मला भाजी आणायला जायला लागेल, मला अमुक करा, आपण बाहेर पडलो, आपल्यासाठी विषय संपला. पण मुलांचं तसं झालं नाही ना. मुलांचं तसं होऊ शकत नाही. ते कुठे नोकरीला जात नाहीत, ते कुठे भाजी आणायला जात नाहीत, ते स्वयंपाक करत नाहीत. त्यामुळे त्यांना हा स्विच करायला मध्ये जो ब्रीदर पाहिजे तो ब्रीदर मिळालेला नाही. ओके. आणि म्हणून हा केऑस दिसतोय की मी जर एखाद्या स्पेसशी इतकी इमोशनली अटॅच झालेली असेल तर ऑल ऑफ अ सडन तुम्ही सांगताय की आता नाही आता 360 डिग्रीज तू बदल आणि तुझं हे बदल केले नाहीस तर यू आर नॉट इनफ. असं नाही होत. माणसं होत आपण, रोबोट नाही. बरोबर आहे. स्विच ऑफ स्विच ऑन असं नाही करता येत. हे समजून घेणं गरजेचं आहे पालक म्हणून. की पालक म्हणून मी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझं मूल त्या 2 वर्षांनी बदललं. सगळी मुलं बदलली. त्या 2 वर्षांनी त्या मुलांच्या मध्ये अनेक गोष्टींचे बदल केले. इमोशनल बदल केले, अँझायटी असेल, इतर मानसिक त्रास असतील याचे बदल झाले, ज्या पद्धतीने तुम्ही जगाकडे बघता त्यात बदल झाले, ज्या पद्धतीने तुम्ही आजूबाजूची इन्फॉर्मेशन रिसीव्ह करता त्याच्यात बदल झाले, ती प्रोसेस कशी करता ह्याच्यात बदल झाले, ती प्रोसेस केल्यानंतर तुम्ही एक्सप्रेस कसं करताय स्वतःला ह्याच्यात बदल झाले. प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झालेले आहेत. हे बदल जोपर्यंत आपण अक्नॉलेज करणार नाही ॲज अ पेरेंट, ॲज अ टीचर, आपल्याला मुलांचं जग समजणार नाही. आणि मुलांचं जग जर आपल्याला समजलं नाही, मी इंटरनेटच्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतेय, ते जर जग आपल्याला समजलं नाही तर मुलांचे प्रश्न आपल्याला डील करता येणार नाहीत. हे प्रत्येकाने प्लीज समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आत्ता काय होतं माहिती आहे का, इंटरनेटवरती जेन्झीजवरनं एवढे मीम्स, एवढे रील्स, एवढे काय म्हणू सार्कॅस्टिक कॉमेडी एवढं सगळं फिरत असतं. लोकांना तेच खरं वाटतं. जेन्झीज आता वर्कफोर्समध्ये येणार, अरे रे कसं होणार. पण तुम्ही हे लक्षात घ्या ना की ती मुलं कुठल्या काळातनं मोठी झालेली आहेत. ती पहिली जनरेशन आहे जे हायब्रिड आयुष्य जगतायत. याच्या आधीचा मानवी इतिहासातल्या करोडो वर्षांच्या इतिहासातली कोणतीही पिढी जन्मापासून टेक्नॉलॉजी बरोबर वाढलेली नाही. पॉइंट टू बी नोटेड. दॅट इज द फर्स्ट जनरेशन. जेन्झी ही फर्स्ट जनरेशन आहे की ज्यांचं डिजिटल बेबी सिटिंग झालं. ज्यांना कळत पण नव्हते त्या वयाच्या आत त्यांच्याकडे फोन आले किंवा टॅब आले किंवा ते इंटरनेटवर गेले. ती पहिली पिढी आहे की ज्याच्यातल्या पालकांनी ती मुलं 8 आणि 9 वर्षाची असताना त्यांची इंस्टाग्राम अकाउंट्स काढून दिलेली आहेत. ती पहिली पिढी आहे की जी मुलं 4 आणि 5 वर्षाची होती तेव्हापासून छोटे छोटे गेम्स ऑनलाईन मोबाईलवर खेळायला लागलेली आहेत. ती पहिली पिढी आहे की जी वयाच्या 10व्या वर्षी पॉर्न साईट्सना एक्सपोज झालेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही आपण अक्नॉलेज न करता पिढीकडे बघणार आहोत. तसं केलं तर आपल्याला त्यांचे प्रश्न समजणारच नाहीत. त्यामुळे पहिली स्टेप पालक म्हणून काय असेल तर तुमचं मूल काय बॅकग्राऊंडमध्ये वाढलेलं आहे, नॉट ओन्ली कुटुंबाचं, सोशली, पॉलिटिकली, त्याला जे जगाचं एक्सपोजर आत्ता आहे ह्या सगळ्याचा विचार पहिले करा. त्या बॅकग्राऊंडमध्ये ही मुलं वाढलेली आहेत हे एकदा आपल्या लक्षात आलं ना की मग त्यांच्याशी डील कसं करायचं याचा विचार आपल्याला करता येतो. आणि ही प्रत्येकाची केस वेगवेगळी असू शकते. प्रत्येकाचं एक्सपोजर वेगळं आहे. प्रत्येकाच्या घरातलं वातावरण वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी हा वेगळा असणार आहे. पण एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ह्या मुलांचं डिजिटल आयुष्य जे आहे ते डिजिटल आयुष्य कॉम्प्लेक्स आहे. ते त्यांच्या जगण्याशी घट्ट जोडलेलं आहे आणि
ते हायब्रिड आयुष्य फ्रॉम डे 1 जगतायत. बरोबर. म्हणजे आपण पूर्णतः त्यांना तर बाजूला करू शकत नाही, फक्त आपण दोघांनी मिळून म्हणजे ते मूल आणि आपण ऍज अ पेरेंट मिळून आपलं एक सामायिक नातं निर्माण करायला पाहिजे आणि मगच पुढे जायला पाहिजे आणि समजून घेऊन एकदम तर कुठली नाही होणार. आणि दुसरं एक काय होतंय माहितीये का, पालक स्वतःच्या बालपणावरनं जज करायला जातात. बरोबर. विच इज व्हेरी ऑब्विस. म्हणजे त्याच्यात काही गैर असं कॉमन पॉइंट आहे की आपण शेवटी पालक म्हणजे काय असतो, मी कशी वाढले, हो हो, माझ्या आईनी असेल, आजीनी असेल, माझ्या घरातल्या इतर मोठ्या माणसांनी मला मी लहान असताना कसं वाढवलं, हो, ह्याच्या अनुभवाच्या आधारावरती पालक म्हणून मी कशी जगणार आहे किंवा मी माझ्या मुलांना कसं वाढवणार आहे हे ठरतं. हो. आता ह्याच्यात गोंधळ काय आहे सगळ्यात मोठा, माझ्या आईला कधीही डिजिटल पेरेंटिंग करावं लागलेलं नाही. माझ्या आजीला कधीही सायबर पेरेंटिंग करावं लागलेलं नाही. सो माझ्याकडे पालक म्हणून, आई म्हणून, शिक्षक म्हणून, बाबा म्हणून डिजिटल पेरेंटिंगचा कुठलाही पूर्व इतिहास नाही, पूर्वानुभव नाही. माझ्याकडे बालपणाचं काही संचितच नाहीये, बालपणाचे अनुभवच नाहीये त्याच्या संदर्भातले, की मी 4 वर्षाची असताना माझ्या हातात मोबाईल होता म्हणून माझी आई कशी वागत होती माहितीच नाहीये, अनुभवच नाही, कुणालाच याचा अनुभव. सो हे जशी मुलं पहिली पिढी आहे डिजिटल स्पेस बरोबर वाढणारी, तशी पालक म्हणून आपली पहिली पिढी आहे डिजिटल पेरेंटिंग करणारी. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. पालकत्वाच्या करोडो वर्षाच्या इतिहासामधले आपण पहिले आहोत की ज्यांना डिजिटल पेरेंटिंग करावं लागतं आहे. ह्याच्या आधी हे प्रयोग कोणीही केलेले नाहीत. बरोबर. सो आपला स्ट्रगल आहे, आपल्याला आपला जर्नी अवघड आहे, आपल्याला अडथळे जास्ती येणार आहेत, आपण पडणार आहोत चांगले दणकन तोंडावर, पण त्याच्यातनंच आपण उभे पण राहणार आहोत. आपल्याला समजेल की हे वर्क होत नाहीये, हे वर्क होतंय, इथे चुकतंय, हे बदलायला पाहिजे. हा मोकळेपणा जर प्रत्येक पालकांनी स्वीकारला तर त्याच्यासाठी तो जर्नी सोपा होईल. बरोबर. आमच्या वेळी नव्हतं, ह्याला काहीही अर्थ नाहीये. तुमच्या वेळी नव्हतं कारण तुमच्या वेळी इंटरनेट नव्हतं, हे सगळे प्रश्नच नव्हते. कदाचित इंटरनेट माझ्या लहानपणी असतं तर मी पण ती ब्लंडर्स केली असती जी आत्ताची टीनेजर्स करतात. मला संधी नव्हती म्हणजे मी भारी होते असा अर्थ नाही होत. सो आपण कसे वाढलो हे 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हे लक्षात घ्या की आपण पण पहिले पेरेंट आहोत की जे हा सगळा उद्योग करतोय. सो मग आपण काय करू शकतो, आपण कशा पद्धतीने विचार करू शकतो, आपण मदत घेऊ शकतो का, मदत घेतली पाहिजे का, ती कशा पद्धतीची घेतली पाहिजे, ह्या सगळ्याचा विचार करण्यासाठीचा मोकळेपणा आपोआप पालकांकडे तयार होतो जेव्हा ते हे ॲक्सेप्ट करतात की आपण हा सगळा उद्योग पहिल्यांदा करतोय आणि माझं बालपण हे वेगळं होतं, ह्या मुलांचं बालपण वेगळं आहे. हे स्वीकारणं ही मला असं वाटतं या सगळ्या प्रवासाची पहिली पायरी आहे. आता डिजिटल पेरेंटिंग हा विषय निघाला तर त्याच्यात आम्हाला सांगाल आमच्या प्रेक्षकांसाठी की उदाहरणासहित किंवा केसेस चा संदर्भ घेऊन की कसं करावं डिजिटल पेरेंटिंग किंवा काय कन्सेप्ट आहे डिजिटल पेरेंटिंग. डिजिटल पेरेंटिंग म्हणजे साधं तुला एका वाक्यात सांगायचं तर तंत्रज्ञानाबरोबरचं सजग सहजीवन मुलांना शिकवणं. मी इंटरनेटच्या अगेन्स्ट नाही, मी टेक्नॉलॉजीच्या अगेन्स्ट नाही, माझं टेक्नॉलॉजीशी युद्ध नाही. टेक्नॉलॉजीचा उपवास करा आणि टेक्नॉलॉजी आता आयुष्यातनं काढून टाका वगैरे ह्या विचाराला अर्थ नाही, कारण ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता आहात तर ती सजगपणे शहाणपणाने वापरायला शिका, बिंडोकासारखं वापरायचं नाही. कारण त्याचा इम्पॅक्ट लेवल हा खूप तीव्र आहे, मल्टी लेयर्ड आहे. तो फक्त तुम्हाला भावनिक पातळीवरती इम्पॅक्ट करतो असं नाहीये, तो तुम्हाला सामाजिक पातळीवरती इम्पॅक्ट करतो, तो तुमच्या चॉईसेसवरती इम्पॅक्ट करतो. साधं उदाहरण देते, इन्फ्लुएन्सर्सची मार्केट एवढं प्रचंड मोठं आहे, ते मार्केट थेट मी निवड कशी करते ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. मी माझ्या आयुष्यातल्या गोष्टी कशा निवडते ह्याच्याशी ते डायरेक्टली कनेक्टेड आहे. मग व्यक्ती म्हणून जर मला हे माहिती नसेल की चॉईसेस कसे करायचे असतात, निवड कशी करायची असते, इन्फ्लुएन्स चॉईस काय असतो, इन्फॉर्म चॉईस काय असतो, फोर्स चॉईस काय असतो, हे जर मला व्यक्ती म्हणून क्लॅरिटी नसेल, माहीत नसेल तर मी इन्फॉर्म चॉईस करू शकत नाही. मग मी इन्फ्लुएन्स चॉईसच करणार, बरोबर, किंवा मी फोर्स चॉईसच करणार. सो ॲज अ पेरेंट किंवा मोठ्यांचं जग म्हणून आपल्याला हे सगळं हळूहळू उलगडत न्यावं लागणार आहे.
हे कॉम्प्लेक्स आहे, हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे. पण मला असं वाटतं हे अवघड नाहीये. सो सिम्पल गोष्टी असतात की मला नेहमी असं वाटतं की पालकांना ऑनलाईन अनेक गोष्टी करायला लागतात. बरोबर. की तुमचं काम असतं ऑनलाईन. अगदी म्हणजे आयत्या वेळेला आठवतं की अरे हे करायचं आणि दूध संपलंय, आपण पटकन कुठल्या तरी ॲपवरनं घरी मागवतो. इथपासून अनेक गोष्टींसाठी वापरायला लागतं. बऱ्याचदा आम्ही काय बघतो माहितीये का, ज्या ऑफलाईन गोष्टी करायच्या असतात ना, म्हणजे अगदी छोट्या गोष्टी की वाळत घातलेल्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत. सिम्पल टास्क घेऊया आपण. बहुतेक पालक काय करतात, मुलं शाळेत गेल्यानंतर या गोष्टी करतात. मुलांना काय दिसतं, ते जेव्हा आईबाबांबरोबर असतात तेव्हा मुलांना काय दिसतं, आईबाबा फक्त ऑनलाईन आहेत. आईबाबा ऑफलाईन पण गोष्टी करत असतात, स्वयंपाक करत असतात, कपड्यांच्या घड्या घालत असतात, घर आवरत असतात, झाडांना पाणी घालत असतात, अनेक गोष्टी करत असतात. पण बरेचदा पालकांचं असं असतं की जाऊ दे, तो शाळेत गेला ना की मी ह्या गोष्टी करते. त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष जगात पालक विदाऊट मोबाईल ज्या गोष्टी करत असतात त्या दिसत नाहीत. आणि मुलं फक्त त्याच्यातनंच शिकतात जे त्यांना दिसतं. तुम्ही कितीही त्यांना ज्ञान बाटा, त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही त्यांना कितीही सूचना द्या, त्याचा काहीही उपयोग होत नाही. पण तीच गोष्ट तुम्ही कृतीत आणा, इमिजिएटली त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो. सो आम्ही पालकांना काय सांगतो, तुम्हाला सायबर पेरेंटिंग समजून घ्यायचं आहे ना, सिम्पल गोष्ट सांगते, मुलांना घरातल्या कामांमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. अशी कामं जी तुम्ही मोबाईलच्या शिवाय करता आहात त्यांना दिसू दे, त्यांना इन्व्हॉल्व करून घ्या. त्यांनी काय होतं की त्यांना हळूहळू हे लक्षात येतं की आईबाबा ऑनलाईन पण असतात, पण ते ऑफलाईन पण असतात. ते ऑफलाईन अनेक गोष्टी करत असतात की ज्या तितक्याच गरजेच्या, इम्पॉर्टंट आणि घर चालण्यासाठी आवश्यक आहेत. सो मूल गेल्यानंतर मी 200 गोष्टी करते, हे जे पॅटर्न्स आहेत ना, हे पॅटर्न आपल्याला बदलायला पाहिजेत. नंबर 1 म्हणजे अगदी डाळ तांदूळ निवडण्यापासून तुम्ही मुलांना कामांमध्ये सहभागी करून घेऊ शकता. जरी किराणा मालाच्या दुकानातनं तांदूळ निवडलेले येत असले तरी पण तुम्ही एका ताटलीत घालून त्याला सांगू शकता की जरा बघ रे, ह्याच्यात खडा नाहीये ना. यांनी अनेक गोष्टी होतात ना. यांनी फक्त मुलांना प्रत्यक्ष जगातले अनुभव मिळतात असं नाही, मोटर स्किल्स आहेत. हाताने गोष्टी करणं बंद होतं जेव्हा तुम्ही मोबाईलवर असता. तुम्ही हाताने गोष्टीच करत नाही. अगदी अगदी. लोकांचं ऑनलाईन घरच्या घरी 10 मिनिटात वस्तू विकत येतात, आणता येतात, म्हणजे मागवता येतात. बाजारात जाणं बंद झालेलं आहे. बाजारात जाणं हे फक्त शॉपिंग करणं असतं का? नाही, त्याच्यात अनेक गोष्टी इन्व्हॉल्व असतात. तुम्ही बाजारात फिरता, 4 लोक भेटतात, तुम्ही भाजीवालीशी बोलता, ती काहीतरी तिच्या घरातली कहाणी तुम्हाला सांगते. किती इंटरॅक्शन आहे त्याच्यामध्ये, नवीन काय आलं ते कळतं. 4 गोष्टी तुम्हाला वेगळ्या दिसतात. तुमच्याबरोबर मुलं असतील तर त्यांना 4 गोष्टी वेगळ्या दिसतात, ते प्रश्न विचारतात. किती स्टिम्युलेशन आहे ह्याच्यामध्ये, आणि ते रिअल लाईफ स्टिम्युलेशन आहे. म्हणजे गंमत अशी आहे बघ, हे सगळं आपण नॉर्मली करत होतो, आता हे जाणीवपूर्वक करावं लागणार आहे. हे म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की हे किती विचित्र आहे की आपण हे करतच होतो ना. म्हणजे असं काही शिकवण्याची गरजच नव्हती आपल्याला की बाजारात जायचं, ह्याच्यात काय नवीन आहे, रोज उठायचं भाजी घ्यायला जायचं, इतकं ते नॉर्मलाइज्ड होतं. पण ते परत आपल्याला शिकून जाणीवपूर्वक करायला पाहिजे, कारण त्यातलं स्टिम्युलेशन हे रिअल लाईफ स्टिम्युलेशन आहे. ऑनलाईन स्टिम्युलेशन हे काही काही वेळेला खूप घातक असतं, कारण त्याचा काहीच उपयोग नसतो. ते नुसतंच तुम्हाला स्टिम्युलेट करतं. त्याच्या पुढे काय करायचंय, काही करण्यासारखं नसतंच ना. कारण मी फक्त स्टिम्युलेट झाले, पण मी प्रॅक्टिकली काहीच नाही करू शकत. पण बाजारात किंवा कुठेही ऑफलाईन जगातल्या ऍक्टिव्हिटीज जेव्हा तुम्ही करता, त्याच्यातलं स्टिम्युलेशन हे खरंच खूप गरजेचं असतं माणूस म्हणून. त्यामुळे पहिली गोष्ट काय करा, तर मुलांना घेऊन बाहेर पडा. दुसरी आम्ही कॉमनली सांगतो की तुम्हाला जर सायबर पेरेंटिंग करायचं असेल तर हे समजून घ्या की लहान मुलांच्या हातात मोबाईलची देण्याची गरज नसते. आपण हे अनफॉर्च्युनेट आहे अत्यंत, पण आपण हे स्वीकारलेलं आहे की मुलांना मोबाईल लागतो. मुलांना मोबाईल लागत नाही, मुलांना मोबाईलची गरज नसते. आपण हे स्वीकारलंय आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. टीव्ही लावून दिला की ते पटापटा जेवतात. मोबाईलवरती गाणी लावून दिली की 2च्या ऐवजी 3 पोळ्या खातं.
पण म्हणजे ते हेल्दी आहे का? त्याची भूक जर 2 पोळ्यांचीच असेल तर तिसरी पोळी म्हणजे तुम्ही त्याच्या शरीरामध्ये अननेसेसरी अन्न ठुसताय, याची गरज नाहीये त्या मुलाला. पण तुम्हाला मानसिक समाधान वाटतं की माझं मुलनं 2च्या ऐवजी 3 पोळ्या खाल्ल्या त्यांनी. या मानसिक समाधानाला काहीही अर्थ नाही. सो जेवताना मोबाईल दाखवणं बंद करा, झोपताना मोबाईल दाखवणं बंद करा. अनेक पालकांना सवय असते उठल्याबरोबर मोबाईल घेऊन बसायचा. हो, मूल काय बघणार आहे? मूल काय बघणार आहे? आई बाबा उठल्याबरोबर, आजी आजोबा उठल्याबरोबर मोबाईल घेऊन बसतात. म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे मोबाईल येईल त्या दिवशी आपण पण हे करू शकतो. सिग्नल आहे हा थेट. असे अनेक सिग्नल्स आपण आपल्या वर्तनातून देत असतो जे मुलं बघत असतात. त्यांच्या हातात जेव्हा गोष्टी येतात तेव्हा ते त्याच्या रिप्लिका तयार करतात. कारण मुलं आईवडिलांच्या, आजी आजोबांच्या, शिक्षकांच्या, मोठ्यांच्या जगाच्या वर्तनातून गोष्टी शिकतात. म्हणतातच ना की आई वडिलांचा आरसा असतात मुलं. एक्झॅक्टली, ते तुमच्या वर्तनातून शिकतात. सो त्यांना जे दिसेल ते सेम तशाच पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या हातात जेव्हा गॅजेट्स येतात तेव्हा मुलं करायला लागतात. म्हणजे आम्हाला कुठपर्यंत आता त्रास होतो की आयसोलेशन मुलांमधलं इतकं प्रचंड वाढलंय. स्वतःचा मोबाईल घ्यायचा, कुठेतरी कोपरा शोधायचा, गच्ची शोधायची, गॅलरी शोधायची, जिन्याच्या मागची भिंत शोधायची, स्वतःची रूम असेल तर दार आतून लावून घ्यायचं. हे फार आहे. हे आयसोलेशन कुठून आलं असं वाटतं? हे आयसोलेशन आईवडिलांच्या वर्तनातून आलेलं आहे. तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता, तुम्ही फोन आला की थांब तू जरा बाहेर जा मला बोलायचंय, दार लावून घेऊन फोनवरती बोलता. फोन आला की तुम्ही खाली निघून जाता बोलायला. सो सिग्नल काय गेला? यू नीड टू बी आयसोलेटेड. तुम्ही एकटे असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही फोन वापरता. हे बघ, मला ऑफिसचा कॉल आला होता म्हणून मी फोन घेऊन खाली गेलो. बरोबर आहे. मुलाला ते समजत नाही ना. मुलाच्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने काय झालं? फोन आल्यानंतर बाबा एकटा काहीतरी कुठेतरी जातो. त्याला कोणीही बरोबर नको असतं. त्याला एवढंच कळतं. त्याला हे नाही कळत की त्याच्या ऑफिसचं काहीतरी डिस्कशन आहे, ते महत्वाचं आहे, घरात ते होऊ शकत नाही. हे त्या मुलाला कधी कळेल? जेव्हा बाबा त्याला हे सांगेल किंवा आई त्याला हे सांगेल की हे बघ मी मोबाईल आल्यानंतर, फोन आल्यानंतर मी जाते ना, त्याचं हे कारण असतं. हं, असं नसतं की मला कोणामध्ये बसून बोलायचं नसतं. डिस्टर्ब होऊ शकतं. आजूबाजूचे आवाज आले की समोरच्यांना पण ते ऐकू जातात आणि मग कॉन्व्हर्सेशन अवघड होतं, म्हणून मी हे करते. पण आपल्याला ही गरजच वाटत नाही. हे काय सांगायचं एवढं उलगडून मुलांना? बरोबर. पण सिग्नल तर जातो ना. मग तो सिग्नल तुम्ही रोखू शकत नाही तर निदान हे उलगडून सांगा की तुम्ही हे का करताय. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सायबर पेरेंटिंगचा भाग आहेत. म्हणजे सायबर पेरेंटिंग ही मला असं वाटतं की प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. ती मूल जन्माला येण्याच्या आधी सुरू होते. बर. हो, कारण मला मूल जन्माला घालायचं आहे असा विचार जेव्हा जोडप्याच्या मनात येतो तिथपासून सायबर पेरेंटिंगची प्रोसेस सुरू होते. कारण माझं मूल जन्माला आल्यानंतर मी कसा विचार करणार आहे, त्याला मी सोशल मीडियावरती त्याचे तमाम फोटो टाकणार आहे का नाही टाकणार आहे, माझ्या घरातल्या माणसांनी त्याचे फोटो टाकायचे का नाही टाकायचे, ह्याचा विचारही मूल जन्माला येण्याच्या आधी करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक फोटो हे त्या मुलाचं डिजिटल फुटप्रिंट आहे, जे तुम्ही तयार करणं लागत नाही. म्हणजे ह्याबाबत मी अत्यंत काय म्हणशील, अनेकांना माझं हे मत पटत नाही. कारण लोकांना असं वाटेल की आमचं मूल आहे, आम्ही कौतुकाने टाकतो, प्रेमाने टाकतो. माझं स्पष्ट मत आहे, मुलांचे डिजिटल फुटप्रिंट करण्याची जबाबदारी आईवडिलांची नाही, त्यांनी ते करू नयेत. प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्ती आहे, ती जबाबदारी त्या मुलाची आहे. त्याला जेव्हा केव्हा पाहिजे असेल तेव्हा ते डिजिटल फुटप्रिंट्स येतील. तुम्ही ते फोटोतनं, व्हिडिओतनं, टेक्स्टमधून, कुठल्या पोस्टमधून, कुठल्याही माध्यमातून तयार करणं लागत नाही. म्हणजे आपल्याला तो अधिकार नाही. कारण ते फुटप्रिंट्स पुसता येत नाहीत. बरोबर. आणि त्याचा कोण कसा वापर करेल? एकदा ऑनलाईन गेलेलं ऑनलाईन आहे, तुम्ही परत नाही घेऊ शकत, ते पुसूही शकत नाही, डिलीटही करू शकत नाही, काहीच होत नाही त्याचं. मग ते का क्रिएट करायचं? आता हा विचार मूल जन्माला येण्याच्या आधीच करायला पाहिजे. म्हणून आम्ही कायम असं म्हणतो की जेव्हा तुम्हाला मूल हवंय असा विचार तुमच्या मनात येतो तेव्हापासून सायबर पेरेंटिंग सुरू होतं. गुड. टिल तुमचं मूल अडल्ट होईपर्यंत. एकदा ते अडल्ट झाल्यानंतर ही त्याची जबाबदारी आहे, ती आपली ॲज अ पेरेंट जबाबदारी राहत नाही. म्हणजे 0 ते 18 खूप मोठा कालखंड आहे. एवढा मोठा कालखंड आहे जिथे तुम्ही सायबर पेरेंटिंग किंवा सायबर पेरेंट म्हणून
त्या मुलाबरोबर असणं अपेक्षित आहे. गरजेचं आहे किंवा तिथं आपली कसोटी आहे काय करायचं आणि काय. एक्झॅक्टली. आता ह्यातून एक महत्वाच्या मुद्द्याकडे मी जाते की सायबर पेरेंटिंग जी यातलाच एक छोटा भाग म्हणा किंवा अशी एक लाईफ मधली रोजच्या आपल्या जगण्यातील सिच्युएशन की एखादं मूल आहे म्हणजे ते अगदीच अडल्ट तर नाहीच, अगदी लहान वयातलं, अगदी 9-10 पर्यंत मी म्हणू शकते. समजा तो कुठली तरी म्हणजे ते मूल, तो किंवा ती व्हॉटेवर, जी गोष्ट आपल्या न बघायला त्यांच्या वयाला साजेशी नाही, पॉर्न म्हणा किंवा अशी गोष्ट त्यानं जर बघितली आणि ते बघताना पेरेंट म्हणून समजा आपण जर पकडलं तर आपली काय रिॲक्शन असावी किंवा आपण कोणती भूमिका घ्यावी. सो पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचं मूल समजा तुम्हाला कुठलाही ॲडल्ट कंटेंट बघताना दिसलं तर 2 गोष्टी करायच्या. पहिलं म्हणजे स्वतः अपसेट व्हायचं नाही आणि दुसरं म्हणजे मुलाच्या अंगावर ओरडायचं नाही. ते कसं थांबवायचं? कारण द मोमेंट तुम्ही अपसेट होता ना, मुलाला तुम्ही गिल्ट ट्रिपमध्ये टाकता. मूल ते बघतं ह्याच्या मागे अनेक कारणं असतात. काही वेळेला त्यांच्या अजाणतेपणाने पण त्यांच्यासमोर कंटेंट आलेला असतो. काही वेळेला आईवडिलांच्या किंवा इतर मोठ्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी असा पद्धतीचा कंटेंट बघितलेला असतो ज्याच्यातनं क्युरिओसिटी तयार होते आणि मग ते शोधाशोध करतात आणि तिथे जाऊन पोचतात. काही वेळेला पिअर प्रेशर असतं, पिअर ॲक्सेप्टन्स असतो की माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना माहिती आहे, मलाच माहिती नाहीये, सो मग ते मला शोधायचंय, नाही तर मग मला सगळ्यांमध्ये काही बोलता येत नाही त्या विषयावरती, म्हणून मुलं शोधत असतात. काही वेळेला घरातले जे मोठे भावंड असतील तर त्यांच्या काहीतरी गप्पा चालू असतात आणि मग त्या कळत नाहीत नेमक्या काय चालल्यात, पण काहीतरी गमतीशीर वाटतंय, काहीतरी वेगळं वाटतंय, मग त्याच्यातले शब्द जे काही कीवर्ड्स जे काही असतात ते उचलतात आणि ते शोधतात टू अंडरस्टँड की ताईदादा काय बोलतात. अशी वेगळी कारणं असू शकतात मुलांच्या समोर अडल्ट कंटेंट येण्याची. त्यामुळे अपसेट का व्हायचं नाही, कारण बरेचदा पालकांचं काय होतं माहितीये का, विशेषतः आयांचं, त्या डायरेक्ट आपल्या संस्कारांवरती जातात की माझे संस्कार कमी पडले का, मी मूल वाढवण्यात कमी पडले का, म्हणून माझं मूल हे सगळं बघतंय का. तर तुमच्या संस्कारांचा, तुमच्या मूल वाढायच्या पद्धतीचा, तुमच्या पेरेंटिंग स्टाईलचा आणि तुमच्या मुलांनी अडल्ट कंटेंट बघण्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हे अत्यंत नॉर्मल असं. आपणही जेव्हा वाढीच्या वयात होतो तेव्हा आपण काय केलं होतं ह्याचा विचार थोडासा प्रत्येकाने करावा. आपल्यालाही क्युरिओसिटी वाटलेली असते कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती, आपल्यालाही कुतूहल असतं कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती. आपल्याकडे ॲक्सेस नव्हते ते सगळं शमवण्याचे, यांच्याकडे ॲक्सेस आहेत म्हणून ते शोधतायत. सो आपलं बिहेवियर जर नॉर्मलाइज्ड असेल ना, आपण जर शांत असू ना, तर मुलं गिल्ट ट्रिपमध्ये जात नाहीत. त्यांना लाज वाटत नाही. लाज म्हणजे कुठल्या अर्थाने की बापरे काहीतरी भयंकर गुन्हा घडलाय माझ्याकडनं, हे जे ना हे तयार होत नाही. नॉर्मल राहतं, वातावरण नॉर्मल राहतं. आणि मग जर वातावरण नॉर्मल असेल ना तर मुलांशी संवाद करणं सोपं जातं. जर मूल गिल्ट ट्रिपमध्ये गेलं ना तर ते कव्हरअप करायला सुरुवात करतं, कोशात जातात. कोशात जातात किंवा आपण चुकलोय काहीतरी भयंकर तर ते काय म्हणू त्याला कव्हरअप करायचा प्रयत्न मुलं करायला लागतात. सो हे दोन्ही अतिशय चुकीच्या पद्धती आहेत. त्याच्यापेक्षा आपण नॉर्मल राहावं, लक्षात आलंय ना लगेच काय बघतोयस दे मोबाईल इकडे, अशा पण रिॲक्शन देण्याची गरज नसते. कीप इट, म्हणजे एकदम शांत राहा, काम राहा, लक्षात आलंय ना ठीक आहे. नंतर मग त्याच्याशी संवाद, तू बघत होतास माझ्या लक्षात आलं, का बघावं असं वाटलं तुला, गप्पा मारण्याच्या, की तुला कोणी बघायला सांगितलं होतं का, किंवा तुझ्या वर्गातली मुलं बघतात आणि मग त्याच्यामुळे तुला असं वाटलं का की आपण पण बघावं, काय नेमकं तुला वाटत होतं म्हणून तू ते ॲक्सेस केलंस का, चुकून तुझ्या समोर आलं का, तुला कोणाच्या मोबाईलमध्ये दिसलं. अशा पद्धतीने आपण हळूहळू मुलांशी याच्याबद्दलचा संवाद करायला पाहिजे. रागवायचं ह्याच्यासाठी नाही की रागवलं की संवाद होऊ शकत नाही, म्हणजे ते मोठा अडथळा निर्माण होतो मुलांच्या एकूण प्रोसेसमध्ये. त्यामुळे स्वतः अपसेट होऊ नका आणि मुलांना रागवू नका. त्याच्यापेक्षा बी नॉर्मल आणि अतिशय सहजपणे याच्याविषयी बोलायला शिका. मला कायमच असं वाटतं की आपल्या पिढीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये लोकांना अडल्ट कंटेंट विषयी बोलताच येत नाही. त्याच्यासाठी तुमची स्वतःची मानसिक तयारी थोडीशी असावी लागते. तुमच्यामध्ये ते आईबाबाच इतके कॉन्शियस असतात, आईबाबाच इतके आतून घाबरलेले असतात हे विषय बोलताना,
की ते मोकळेपणाने आणि सहजतेने संवाद अनेकदा साधू शकत नाहीत. मग ते काय करतात, एक तर संवाद साधण्याचं टाळतात पूर्णपणेच, किंवा ते काहीतरी अडून तडून ओरडून किंवा विचित्र पद्धतीने असं काहीतरी वेगळ्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की आजच्या पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या मुलांच्या समोर अडल्ट कंटेंट आज ना उद्या येणार आहे आणि तो हार्डकोरच यायला पाहिजे असं काही नाही. साधं तू रील्स घे, यूट्यूब घे, ह्याच्यावरती एवढा सॉफ्ट अडल्ट कंटेंट उपलब्ध आहे, इतका प्रचंड प्रमाणात आहे की तो सुद्धा मुलांच्या समोर येतोच आहे ना. म्हणजे त्याच्यासाठी दरवेळेला काही तुम्हाला साईट्सवरती जाण्याची गरज नाहीये. अगदी टीव्हीवर सुद्धा. एक्झॅक्टली. किंवा रील्स आणि शॉर्ट्समध्ये एवढा प्रचंड कॉन्टेंट आहे हा सगळा की तो मुलांच्या समोर आज ना उद्या येणारच आहे. मग माझ्या मुलाच्या समोर जर हा कॉन्टेंट येणार आहे हे मला माहिती आहे, तर मग मी थोडीशी पूर्वतयारी करू शकते का पालक म्हणून? मी थोडा विचार करून ठेवू शकते का की असं काही झालं समजा उद्या, तर मी माझ्या मुलाशी किंवा मुलीशी ह्याविषयी कसं बोलणार आहे, काय सांगणार आहे, त्याला कशा पद्धतीने सांगणार आहे, मी माझ्या मुलांशी एकूण सेक्स एज्युकेशनबद्दल काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे. सगळ्या शाळांमध्ये ह्याच्याबद्दल बोललं जातं असं नाही. सो मुलांना अनेक गोष्टी माहिती पण नसतात. सो त्या वयामध्ये मी त्याला ह्या गोष्टी किंवा तिला ह्या गोष्टी कशा सांगणार आहे ह्याची पूर्वतयारी पालक म्हणून मी करणार आहे का? तर हो, करायला पाहिजे. हे विषय ह्याच्या पुढच्या काळात आपल्याला ऑप्शनला टाकता येणार नाही. चॉईसच नाहीये. तुम्हाला आवडो न आवडो, तुम्हाला येत असो न येत असो, यू हॅव टू डू इट. त्यामुळे ती तयारी करा. बरोबर. आता मला या संदर्भानं एक प्रश्न पुढचा असा विचारायचा आहे की मुलं आणि मोबाईल जगत किंवा इंटरनेट याचा त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर काही परिणाम होतोय का? हो, होतो. कोणत्या प्रकारे? अनेकांना असं वाटतं की मुलं तशी पण चुळबुळीच असतात आणि मुलं कुठे एका जागेवर बसतात. पण मुलांना एरवीच चुळबुळ असणं किंवा फोकस करता न येणं किंवा त्यांना सारखं खिडकीबाहेर काय चाललंय हे बघण्यामध्ये क्युरिओसिटी वाटणं, ही गोष्ट वेगळी आहे. आणि मोबाईलमुळे फोकस करता न येणं ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आता शाळांमध्ये काम करतो, डिजिटल लिटरसी आमचा प्रोग्राम घेऊन जातो आणि शाळांमध्ये फिरतो, तेव्हा मुलांशी बोलताना मुलं असं सांगतात, म्हणजे हे सगळे त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले मी तुला सांगते, हे माझी ऑब्झर्वेशन नाही. मुलं असं सांगतात की आम्ही वर्गात जेव्हा बसतो आणि टीचर आम्हाला काहीतरी शिकवत असते, तेव्हा आमच्या डोक्यामध्ये आम्ही इंटरनेटवरती काय बघितलेलं आहे तेच चित्र फिरत असतात. आम्हाला गेमिंग करत असू आम्ही समजा, तर वर्गात बाई शिकवताना किंवा टीचर शिकवताना माझ्या डोक्यात हेच चालू असतं की मी पुढची लेवल कशी क्रॉस करेन, किंवा एखादा मोठा काहीतरी आम्ही व्हिडिओ बघितलेला असेल, गेम्स बघितलेला असेल, पर्टिक्युलरली गेमिंगच्या बाबतीत, तर खिडकीतनं बाहेर बघितलं की ग्राउंडवरती तोच गेम चालू आहे असं वाटतं. हे इम्पॅक्ट आहेत मुलांच्या वरती झालेले. आणि मग ह्याच्यामुळे तुम्हाला फोकस करता येत नाही, कारण तुझ्या डोक्यात तेच चालू आहे. होतं कसं माहितीये का, इंटरनेट ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. हे गेमिंग असेल, सोशल मीडिया असेल, ही सगळी ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहेत. म्हणजे मुलांचं जग जे इंटरनेटचं आहे हे पूर्णपणे ऑडिओ व्हिज्युअल आहे. ऑडिओ व्हिज्युअलचा इम्पॅक्ट हा टेक्स्टपेक्षा कधीही जास्त असतो, कारण व्हिज्युअल्स आहेत, साऊंड आहे, बऱ्याच गोष्टी, कलर्स असतात, मुवमेंट्स असतात, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा तू एखादं वाक्य वाचतेस त्याच्या इम्पॅक्टपेक्षा खूप जास्त असतो. ते दाखवलं गेलं आणि ती व्हिज्युअल्स मग डोक्यात राहतात, ते आवाज तुम्हाला रजिस्टर होतात मेंदूमध्ये, आणि जर तुम्हाला आवडले असतील किंवा त्याचा खूप इम्पॅक्ट झालेला असेल तर ते तुम्हाला आठवत राहतं परत परत. आणि जेव्हा मूल 8 तास 9 तास असा ज्या मुलांचा स्क्रीन टाइम असतो, ते किती व्हिज्युअल्स बघत असतील ह्याचा विचार कर ना. मध्ये एका सेकंदात पाटी पुसावी तसं पुसलं जाईल का? आपला मेंदू तसा नाही आहे ना, पाटी नाही ती पुसून टाकायला. मग त्याचं ते बघितलेलं जे काही व्हिज्युअल्स आहेत, ते आवाज आहेत, किंवा आपण काहीतरी अचीव्ह केलेलं असतं तेव्हा स्टिम्युलेट झालेले इमोशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी राहतात, त्या अशा पुसता येत नाहीत. तो अभ्यासावर पण परिणाम. आणि मग ते घेऊनच मूल शाळेत येणार ना, मग त्याच्या डोक्यात ते चालूच राहतं, ते चक्र संपतच नाही. किंवा थोडी मोठी मुलं जी असतात, लाईक टीनेजर्स किंवा
16-17 वर्षाची, 15 वर्षाची, 9वी ते 12वी ह्या एज ग्रुप मधली, हे खूप चॅटिंग करतात ऑनलाईन. प्रचंड चॅट्स असतात त्यांचे. आता गंमत बघ, चॅटिंगचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, तुझं आणि माझं समजा भांडण झालं, मी तुला बोल 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 बोलले, प्रत्यक्ष जगात चाललंय हे, आणि मी म्हटलं आता 2 दिवस तू माझं तोंडही बघू नको, मी पण तुझं तोंड बघणार नाही, मला बोलायचं नाही, माझा राग शांत झाला की मी येईन तुझ्याशी बोलायला, आणि मी निघून गेले. विषय संपला ना. हवेत विरून गेले शब्द. 2 दिवस तू माझं तोंड बघितलं नाही, मी तुझं तोंड बघितलं नाही, परत आपण भेटू तेव्हा आपण नॉर्मल. ऑनलाईन स्पेसमध्ये जेव्हा भांडणं होतात या मुलांची, तेव्हा ती चॅटिंगवर होतात. सो देर इज अ एव्हिडन्स. पुसलं नाही जात ते. बरोबर. तू आणि मी प्रत्यक्ष जगात भांडतो तेव्हा हवेत विरून जातात शब्द, तिथे जात नाहीत ना. लोक 5-5 वर्ष जुने चॅट्स काढून काढून वाचत राहतात. आई ग. कारण ते एव्हिडन्स तयार होतो त्याचा. ही खूप म्हणजे छोटी गोष्ट आणि पण किती इम्पॅक्ट होतो ना. म्हणजे मुलांची भांडणच संपत नाहीत त्याच्यामुळे. महिने भांडणं चालू, आठवडे भांडणं चालू. कारण मागे जाऊन 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 ते परत उकरून 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 काढायचं आणि त्याच्यावरती बोलत राहायचं. समजा भांडण संपलं सुद्धा तरी पण जरा कुठे अपसेट झालो आपण की लगेच मागे जाऊन ते चॅट्स वाचायचे, की ते 10% अपसेट झालेलं असतं ते 25%वर जातं. म्हणजे परत उफाळून येतं. कारण तुम्हाला ते सगळं परत आठवतं की आपण कसे भांडलो होतो, मग तेव्हा आपल्याला किती त्रास झाला होता, आपण किती रडलो होतो, सगळं रिवाइंड टेप. आणि अशा टेपात चालू राहतात, त्या बंदच होत नाहीत. इंटरनेटच्या चॅटिंगचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्याला फुल स्टॉप नाहीये. खूप ते संपत नाही. महत्त्वाची गोष्ट आहे ती. ते संपत नाही, ते चालू राहतं, त्याचा एव्हिडन्स तयार होतो. तुम्ही मागे जाऊन ते बघू शकता सतत. आणि मग अनेकदा अशा जेव्हा तीव्र स्वरूपाची भांडणं किंवा ब्रेकअप्स होतात मुलांचे, किंवा खूप वाईट पद्धतीचे ब्रेकअप्स होतात ऑनलाईन, त्याच्यातनं बाहेर पडायची प्रोसेस आहे ना, ही क्लिष्ट होते. ते इमोशन्समधनं पटकन बाहेरून नॉर्मलाइज होता येत नाही, कारण ते तिथे राहिलेलं असतं आणि ते तुम्हाला बघता येतं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ऑफलाईन जगात आपण जगतो हे किती वरदान आहे. कारण अनेक गोष्टींचे असे प्रत्यक्ष एव्हिडन्सेस तयारच होत नाहीत. भांडणाचे होत नाहीत. कोणीतरी तुम्हाला काहीतरी पटकन बोलून जातं, तुम्ही 4 दिवसांनी विसरून जाता. आपण म्हणतो बघ की काळ हे सगळ्यावरचं औषध असतं. ऑनलाईन जगात ते औषध नाहीये. कारण ऑनलाईन जगातला काळ वेगळ्या पद्धतीने वर्क होतो. काळ बदलतो तसं आपण विसरून जातो. वेळ गेला की माणूस सावरतो, पण ते सावरतो का सावरतो? कारण त्याला मागे जाऊन ते बघण्याची संधी नसते. माझ्या मनामध्ये वेगळे विचार यायला लागतात, माझं अनुभव विश्व वेगळ्या पद्धतीने वर्क व्हायला लागतं आणि मग मी हळूहळू ते विसरते. पण इथे तुला जर मागे जाऊन सगळं रिवाइंड करायची सोय आहे आणि ते दिसतंय समोर, तर तू कसं विसरणार? तुझा काळ तो वेगळ्या पद्धतीने चालतोय ना, तिथे तो आपल्यासारखा नाही होत. आणि मग ती भांडणं संपत नाही, ते ट्रॉमे जात नाही, तो इमोशनल जो काही इम्पॅक्ट झालेला आहे मुलांवरती तो जात नाही, ते जे काय दुखलेलं असतं आतमध्ये ते संपत नाही, किंवा संपलं तरी ते परत उफाळून येतं. आणि ह्या एका अतिशय विचित्र सर्कलमध्ये अनेकदा मुलं अडकलेली बघतो आम्ही. त्यामुळे आम्ही मुलांना काय सांगतो माहितीये, जेव्हा तुमची अशी घाणेरड्या पद्धतीची भांडणं होतील, अगदी वाईट ब्रेकअप होतील, डिलीट करा चॅट्स. खूप मोठं औषध आहे ते. चॅट्स डिलीट करा, ठेवू नका, काहीही ठेवू नका, पुसून टाका. म्हणजे ऍटलिस्ट मागे जाऊन ती रिवाइंड करण्याचा जो मोह आहे ना, की तेव्हा मी कसा बोललो होतो हे मागे, किंवा तो मला तेव्हा कसा बोलला होता हे मागे जाऊन बघायचं, हे तरी निदान तुमच्या आयुष्यात घडणार नाही. सो डिलीट करा. पण मुलं करतातच असं नाही. ऐकायला पाहिजे. म्हणजे आपले पूर्वज किंवा जे आधीची लोक म्हणायचे झालं गेलं गंगेला मिळालं, ते किती पॉझिटिव्ह. आता त्याचं वाटतं की यार म्हणजे हे किती केऑटिक आहे बघ ना, तू मागे जाऊन बघ. आपल्याला बघ ना फेसबुकवरती मेमरी म्हणजे काय आहे ते येत राहतं आणि पॉपअप होत राहतं. दररोजची मेमरी तुला दिसतेय. दरवेळेला चांगलंच घडलेलं असेल फेसबुकवरती असं आहे का? काही नाही. कधीतरी कोणाशी तरी तुमचं भांडण झालेलं असतं एखाद्या पोस्टच्या खाली कमेंटमध्ये, ते पण येतं. हो. मेमरी असणं गोष्टी माझ्या पुरत्या किंवा 4 जणांच्या मेमरीमध्ये ते असणं आणि त्या मेमरीचा एव्हिडन्स होणं, ह्या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत.
4 मित्र गेले होते ट्रिपला आणि तिथे भांडण झालं, हे 4ही जणांच्या मेमरीमध्ये असतं, पण प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं आहे. काळानुरूप लोक सोडून देतात, विषय बदलतात, ते 4 मित्र परत भेटले म्हणतात आपण किती वेडे होतो ना, कसले बावळासारखे भांडलो. इथे तसं होण्याच्या शक्यता कमी होतात ना ग, कारण कोण काय म्हणालं ह्याचा शब्द आणि शब्द तिथे राहतो. माणसं म्हणतात तू असं बोलला होता, मला नाही आठवत आहे, कारण काळानुरूप खरंच आपण शब्द पण विसरून जातो की एखादा माणूस काय बोलला होता. इथे लगेच स्क्रीनशॉट, हे लगेच हे बघ तू हाच शब्द वापरून मला बोलला होतास. खूप घातक आहे हे, भयानक आहे आणि हे न संपणार आहे. बारकाईनं विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने पालकांनी घ्यायला पाहिजे की या सगळ्यातून जातायत, ह्या सगळ्यातनं मुलं जात आहेत. त्यामुळे अनेकदा असं होतं की ब्रेकअप झालेले असतात 6 महिन्यापूर्वी आणि ते पोर 6 महिन्यानंतर पण असं खूप इमोशनली हे होतं. तर आईला असं वाटायला लागतं की वडिलांना, अरे 6 महिन्यापूर्वी झालं होतं ना, आता कशाला काढतोयस ते. तर त्याच्यासाठी ते संपलेलंच नाहीये, कारण ते तिथे असतं. आणि ते रिवाइंड मोडमध्ये जर असेल ते मूल, ते परत परत जाऊन जर बघत असेल तर त्याच्यासाठी तो एपिसोड क्लोजच होत नाही, क्लोजरच नाहीये. सी, माणूस म्हणून आपल्या आयुष्यात वर्तुळ पूर्ण होणं गरजेचं असतं. क्लोजर इज सो इम्पॉर्टंट. अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सस्टेन. आणि ते ह्या मुलांच्या बाबतीत अनेकदा होतं की त्यांना अनेक गोष्टी बंदच होत नाहीत, त्यांच्या संपतच नाहीत. आणि न संपण्याचे जे त्रास आहेत ते त्रास ती मुलं भोगत असतात. हे पालकांनी लक्षात घेऊन जर डायलॉग केला ना, तर मुलांशी कम्युनिकेट करणं सोपं जातं. आपण काय म्हणतोय ते मुलांना कळतं, मूल काय म्हणतंय ते आपल्याला कळतं. आणि ती जी गॅप आहे ना, म्हणजे आम्ही कायम माझं म्हणणं आहे की ही गॅप जनरेशन गॅप नाहीये, ही गॅप डिजिटल गॅप आहे. कारण तुम्ही डिजिटल स्पेसमध्ये वाढलेला नाही आहात, त्यामुळे डिजिटल स्पेसच्या इम्पॅक्टची तुम्हाला काहीच कल्पना नाहीये. ते मूल डिजिटल स्पेसमध्ये वाढलेलं आहे, त्याच्या इम्पॅक्ट ते सोसतंय, त्यामुळे तुम्हाला ते समजणारच नाहीये कधीच. त्यामुळे ती दरी जी आहे ती डिजिटल दरी आहे, ती क्रॉस करायची असेल तर कधीतरी मुलांच्या भावाविश्वास जावं लागेल, डोकावून बघायलाच लागेल. ते त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्यांच्या जगाकडे बघायला लागेल, तर आपल्याला ते ब्रिज करता येतं. बरोबर. किंवा काठावर बसून जितकी मदत करता येईल तेवढी मदत करता येते. पेशन्स लागतो, कारण म्हणजे अनफॉर्च्युनेटली म्हण व्हॉट एव्हर इट इज, पण टीनेजर्सशी डील करणं एनिवेज अवघड असतं कुठल्याही जनरेशनमध्ये. त्याच्यामध्ये आत्ताच्या जनरेशनशी अजून अवघड आहे, बिकॉज त्यांचं एक्सपोजर वेगळ्या पद्धतीचं आहे, त्यांच्या आयुष्यात येणारे घटक खूप वेगळ्या पद्धतीचे आहेत. प्रेमात पडण्यापासनं ते सेक्सपर्यंत अनेक गोष्टी खूप लवकर एक्सपोजरमध्ये सुरू होतात. प्रत्येकच गोष्ट त्यांच्या आयुष्यात खूप आधी येते, एज अप्रोप्रिएटनेस नाहीये. सगळ्याच गोष्टी खूप आधी होत आहेत आणि अशा कितीतरी लाईफ गोष्टी बघतात मुलं. आता आपण साधं घेऊया की AI च्या बद्दल सगळे एवढं लोक बोलतात, किंवा ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी बद्दल सगळे बोलतात. ही तंत्रज्ञान जेव्हा अडल्ट कंटेंटमध्ये येतात, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, हे सगळे जेव्हा गोष्टी ॲडल्ट कंटेंटच्या बाजारात येतात, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट लेवल इज डिफरंट. कारण तुम्ही त्या ॲक्टमध्ये ॲक्च्युली इन्व्हॉल्व्ह झाल्यासारखं तुम्हाला वाटायला लागतं. जे जास्त इम्पॅक्ट करणार आहे, जे जास्त हार्मफुल आहे, अगदीच. आणि ते जर 14-15 वर्षाचं 16 वर्षाचं मूल जर त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असेल तर त्याच्यावरती होणारा इम्पॅक्ट हा एखादं ॲडल्ट फोटो बघण्याच्या इम्पॅक्टपेक्षा कैक पटीने जास्त असणार आहे. सो असा प्रत्येक गोष्टीमधला इम्पॅक्ट बदलतो आहे आणि तो इम्पॅक्ट घेऊन ही पिढी वाढते आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला पण आपण थोडा वेगळा तयार करणं, थोडं मोकळं होणं. आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती ही मुलं आहेत हे सतत जर आपण डोक्यात ठेवलं ना, तर आपले अप्रोचेस हे योग्य दिशेने जाऊ शकतात. म्हणजे आत्ता जे मी सायबर पेरेंटिंगचं पुस्तक लिहिते आहे ते हे सगळंच समजावून सांगणार आहे. कारण ही कॉम्प्लेक्सिटी जवळ आपल्याला कळत नाही तवर आपण पुढे जाऊ शकत नाही. घरोघरी हे पुस्तक लागणार आहे. आणि आता मुलांच्या समस्यांवरनं आपण बोलतोय, तर अजून एक समस्येविषयी मला विचारायला म्हणजे गरजेचं वाटतं आहे की सायबर बुलिंग जे आहे हा प्रकार काय आहे, तर ह्याच्याशी आणि डील कसं करायचं असतं. साधं सांगायचं तर रॅगिंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रॅगिंग म्हणजे बुलिंगचाच प्रकार आहे. त्याच्यात काही वेगळं नसतं की एखाद्या मुलाला कॉर्नर करणं असेल, त्याच्यात ट्रोलिंग येतं, त्याच्यामध्ये अब्युझिव्ह बोलणं असेल किंवा बॉडी शेमिंग असेल, किंवा एखाद्या मुलाला काहीतरी धमक्या देणं असेल की तुझ्या घरी येऊन हेच करीन
तेच करीन, तुझं असे चार्ट्स मला मिळालेत, तू तुझ्या एका मैत्रिणीशी असं बोलत होतास ते मी व्हायरल करीन, मग तुला ते करायचं नसेल तर माझ्यासाठी एवढं कर, इथपासून ते फिजिकली हार्म करण्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सायबर बुलिंगमध्ये, म्हणजे छळ ऑनलाईन स्पेसमध्ये सुरू होतो, फिजिकली हार्म ऑफलाईन स्पेसमध्ये होऊ शकतं. असं ते हा पूर्ण एक मोठा कॅनव्हस जर घेतलास तू तर तो सगळ्याच्या सगळा सायबर बुलिंगमध्ये येतो. आणि मुलं एकमेकांना प्रचंड सायबर बुलिंग करतात. म्हणजे दरवेळेला असं नसतं की अनोळखी व्यक्तीच मुलांना फक्त सायबर बुलिंगमध्ये त्रास देऊ शकतो, मुलं सुद्धा एकमेकांना भरपूर त्रास देतात. कारण त्यांना ती चेष्टा वाटते, म्हणजे चेष्टा कुठे संपते आणि छळ कुठे सुरू होतो हे अनेकदा मुलांना लक्षात येत नाही. गमतीत बोललो असं त्यांना वाटतं, अरे गंमत केली, अरे पण ती समोरच्यानी गंमत म्हणून घेतली का समोरच्यावरती त्याचा इमोशनल इम्पॅक्ट होतो आहे. काही मुलींच्या बाबतीत आम्ही असं बघतो की वर्गातली मुलं खोटी अकाउंट्स इंस्टाग्रामची तयार करतात, त्याच्यावरनं काहीतरी व्हायरल करतात, मग ती त्याचे स्क्रीनशॉट्स काढतात, मग ते व्हायरल करतात. ह्या सगळ्यामध्ये त्या मुलीवरती काय इम्पॅक्ट होतो याचा विचार नाही केला जात. त्यांना गंमत वाटते, अरे थोडी मजा घेऊया. अरे मजा काय कॉस्टवर आपण घेतोय? दुसऱ्याला त्रास देऊन आपण त्याची मजा घेतोय का? मग ही मजा असते का? हे प्रश्न अनेकदा मुलांना दिसत नाहीत. कारण मला कायमच असं वाटतं की मुलं समाजात खूप हिंसा बघतात. हिंसा मुलांपासून लपून राहिलेली गोष्ट नाही. हिंसा मुलं समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, घरात बघतात, आणि आपल्या समाजामध्ये हिंसेबद्दल आपण बोलत नाही. हिंसा माणसांचं काय करते ह्याच्याविषयी आपल्याकडे संवाद नाही. हिंसा का करायची नसते ह्याच्याविषयी आपण बोलत नाही. हिंसा सहन का करायची नसते ह्याच्याविषयी आपण बोलत नाही. आपण हिंसा ॲड्रेसच केलेली नाही आहे, म्हणजे चांगल्या अर्थाने ॲड्रेस केलेली नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की मुलांना दिसतं तर आहे सगळं, पण त्याच्याविषयी काही बोलणं नाही आहे, संवाद नाही आहे, आपल्याला काही माहितीच नाही आहे. मग मला जेव्हा चान्स मिळतो ना तेव्हा मी पण करून बघते. कारण मूल हे माणूसच आहे. तेव्हा तो पॉवर गेम जो आहे तो फक्त मोठ्यांमध्ये असतो असं नाही, तो लहान मुलांमध्ये पण असतो. आपल्याला असं वाटतं, पण एखाद्या मुलाला त्रास देऊन बाकी 4 मुलांनी गंमत बघणं ही हिंसाच आहे. आणि ती म्हणजे हिंसा फक्त शारीरिक असायला पाहिजे असं नसतं. हिंसा मानसिक असते, शाब्दिक असते आणि शारीरिक असते. मुलं दरवेळेला शारीरिक हिंसा करतील असं नाही. मुलं बऱ्यापैकी मानसिक आणि शाब्दिक हिंसा करतात. आणि ह्या 2 प्रकारच्या हिंसांबद्दल इन जनरलच आपल्या समाजात, आपल्या शिक्षकांकडून, आपल्या पालकांकडून काहीही मुलांनी ऐकलेलं नसतं, ॲड्रेसिंग नसतं. त्यामुळे ही हिंसा आहे आणि आपण हे केलं नाही पाहिजे आणि ह्यानी दुसऱ्या व्यक्तीला त्रास होतो हे अंडरस्टँडिंगच बऱ्याच मुलांमध्ये नसतं. त्यांना असं वाटतं थोडं प्रँक केला, मज्जा केली, एवढं काय, इतकं काय सिरियसली घ्यायचं, यू आर टू सेन्सिटिव्ह, एवढंसं झालं की एवढं काय तुला त्रास होतोय, अशा पद्धतीने मुलं ते घेतात. कारण बघ हे इतकं कॉम्प्लेक्स आहे ना. तू परत जा मागे, एखादा मुलगा आहे छोटा, पडला, लागलं, रडू आलं, मुलगा आहेस रडतोस काय, हे को रिलेटेड असतं का सगळं एकमेकांशी. तुम्ही एक असं बाजूला काढू शकत नाही ह्याच्यातनं. कारण ते मूल ह्या सगळ्या गोष्टी घेत घेत स्वतःचं म्हणून एक काहीतरी तयार करतं आणि त्या बेसवरती त्याचं पुढचं बिहेवियर ते करायला सुरुवात करतं. हेच ॲड्रेसिंग आपण बदलून बघूया का, की पडलंय ना ते मूल, त्याला दुखतंय, लागलंय, रडतंय, रडू दे 2 मिनिटं, त्याला पाठीवरनं हात फिरवा, त्याला म्हणा की ठीक आहे, पडलास का तू, लागलं का तुला, चल आपण औषध लावू, मग तुला बरं वाटेल. आपण लगेच ते जेंडर रोलकडे घेऊन जातो. बरोबर. जेंडर रोलकडे घेऊन जातो म्हणजे आपण काय करतो, तू पॉवरफुल आहेस, तू रडायचं नाहीस, तिथूनच सुरू यू आर इन पॉवर पोझिशन, यू आर नॉट सपोज टू क्राय. सुरू त्या मुलाच्या डोक्यावरती बंबार्डिंग करणं. अगं इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात माहितीये का, पण त्या इतक्या इम्पॅक्ट घेऊन जातात मुलांच्या बाबतीत. आणि मग साठत ते मूल तयार होतं. असं मूल एका झटक्यात तयार होतं का, असं नाही होत. त्यामुळे हे सगळं ॲड्रेसिंग जेव्हा आपण हळूहळू बदलायला सुरुवात करू ना, आणि हे असं नाही होणार की चला आता सामाजिक बदल करूया. प्रत्येक घरामध्ये जेव्हा हे बदल व्हायला सुरुवात होतील, जेव्हा प्रत्येक आई बाबा जाणीवपूर्वक
काही गोष्टी स्वतःच्या ॲड्रेसमध्ये बदलायला सुरुवात करतील, तेव्हा त्याचा कलेक्टिव्ह इफेक्ट आपल्याला दिसेल. असं होऊ नाही शकत की आता ह्याच्या एक सामाजिक बदलासाठी एक चळवळ करूया की सगळं बदललं. असं होणार नाही. हे आपल्याला घराघरात प्रत्येक आई वडिलाची ही जबाबदारी आहे की माझ्यापासनं मी काय बदल करू शकतो. मुलांच्या ॲड्रेसिंगमध्ये प्रत्येक पालकांनी 5% जरी बदल केले ना तरी त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इतका मोठा दिसेल समाजामध्ये झालेला. आणि अल्टिमेटली हे सगळं कोणासाठी चाललंय? आपल्या मुलांच्याच भवितव्यासाठी चाललंय, त्यांच्या बेटरमेंटसाठी चाललेलं आहे. त्यांनी चांगलं आयुष्य जगावं ह्याच्यासाठी चाललेलं आहे. मग एवढा छोटा बदल आपण करू शकतो का? हा प्रत्येक पालकांनी विचार करावा. करायलाच पाहिजे. निदान स्टार्ट क्वेश्चनिंग युअर सेल्फ की हा बदल मी करू शकते का? हा बदल मी स्वीकारू शकते का? मी माझं थोडंसं ॲड्रेसिंग चेंज करू शकते का? हेच वाक्य मी वेगळ्या पद्धतीने बोलू शकते का? निगेटिव्ह स्टेटमेंट्स किती करतात पालक. सतत नकारात्मक बोलायचं. मी बदलू शकते का? हे एवढे बेसिक पासून सुरू करा. एवढे 4 प्रश्न स्वतःला विचारा. त्याच्यातल्या 2 प्रश्नांची उत्तरं शोधा. 1 प्रश्न ॲड्रेस करा एका वेळेला. एवढं जरी झालं ना तरी त्याचा कलेक्टिव्ह इम्पॅक्ट इतका प्रचंड दिसेल. म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे पालकांना की 1 प्रश्न घ्या आणि तो निदान ॲड्रेस करा. तिथून सुरू करा. तुम्हाला तुमच्याच घरामध्ये तुमच्याच मुलांमध्ये इतके बदल दिसतील आणि त्याचा इफेक्ट पूर्ण सगळ्यांना मिळेल. बेसिकली तुम्हाला आणि तुमच्या मुलांना मिळेल. बरोबर. आणि प्रत्येक घरातल्या मुलाला मिळाला की सगळ्या समाजाला मिळेल. अजून एक मुलांच्या दृष्टीनं असा प्रश्न विचारायचा किंवा पालकांच्या दृष्टीनं की हे जे ऑनलाईन अभ्यास किंवा ते क्लासेस जे आता निघालेले आहेत, बऱ्याच प्रमाणात त्याचं पेव फुटलेलं आहे किंवा ऑनलाईन अभ्यासाचे गेम्स पण निघालेत, तर हे सगळं खरंच मुलांच्या विकासासाठी हातभार लावतं का? म्हणजे कसं आहे त्याचा इम्पॅक्ट एकूण कसा आहे? तुम्ही या जगात वावरता तर तुम्हाला जास्ती म्हणजे त्याचे कंगोरे माहिती असतील. कन्स्ट्रक्टिव्ह गेम्स जे असतात ना, मी MCQ वाले अभ्यासाचे ऍप्स नाही म्हणत आहे. त्याला काही अर्थ नसतो. कन्स्ट्रक्टिव्ह गेम असतात काही की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग करायला भाग पाडलं जातं. तिथे तुम्हाला डिसिजन मेकिंगसाठी तयार केलं जातं की निर्णय कसा घ्यायचा आहे, ह्याच्यासाठीचे म्हणून काय चॅलेंजेस असतात किंवा स्टेप्स असतात. त्याला कन्स्ट्रक्टिव्ह गेम्स असं म्हटलं जातं. सो तसे जे गेम्स आहेत ते काही प्रमाणात डेफिनेटली तुम्हाला उपयोगी पडतात कारण ते तुमच्या बुद्धीला चालना देणारे गेम्स आहेत. ते नुसते मोटर स्किल्सवाले गेम नाही की धाड 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 गोळ्या मारते मी किंवा एका गाडीला पास करून. इट इज मोर स्किल बेस्ड गेम की मी किती पटापटा माझी बोटं चालतात आणि मी किती अलर्ट आहे डावीकडे उजवीकडे जाण्याविषयी तर मी जिंकते. हे स्किल झालं. पण काही गेम्स असे असतात की जे तुम्हाला बुद्धीला चॅलेंज देतात की तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग करायला भाग पाडतात, तुम्हाला डिसिजन मेकिंग करायला भाग पाडतात, तुम्हाला एखादं गोष्ट भविष्यात कशी असू शकेल म्हणजे भविष्याचा वेध घेणं ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने विचार करायला भाग पाडतात. म्हणजे कल्पनाशक्तीच्या अनुषंगाने किंवा इनोव्हेशनच्या अनुषंगाने तुम्ही कसा विचार केला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड करायला भाग पाडतात. असे जे गेम्स असतात ना, हे गेम्स काही वेळेला मुलांना डेफिनेटली उपयोगी पडतात. कारण अल्टिमेटली त्यांनी तुमचा बुद्धी विकास होतो. त्यांनी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गोष्टींकडे बघायला शिकता, वेगवेगळ्या अँगल्सनी तुम्ही गोष्टींकडे बघता. सो ह्या गेम्सनी काही फार असं म्हणजे भयंकर त्याचं व्यसन लागतं किंवा असं होऊ शकत नाही. कारण ते बेसिकली तुम्हाला तिथे मेंदू वापरायचा आहे. हो, म्हणजे आपण थकूही शकतो थोड्या वेळाने. थकतातच मुलं कारण अल्टिमेटली ते चॅलेंजिंग असतात. तिथे तुम्ही नुसतं बसून ठॉक 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 करायचं नसतं. तिथे तुम्हाला खूप कॅल्क्युलेटिव्हली गोष्टी करायला लागतात, खूप विचार करायला लागतो, खूप अँगल्सनी विचार करायला लागतो गोष्टींचा. सो बुद्धीला चालना देणारे, चॅलेंज करणारे असे ते गेम्स असतात. ते गेम्स खेळायला काहीही अडचण नाही. जे गेम्स स्किल बेस्ड आहेत ते एका लिमिट नंतर खेळू नये कारण त्याच्यामध्ये फक्त मोटर स्किल्स इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे अगदी लहान मुलांसाठी जे आहे, लहान मुलांसाठी जे असतात की एका लिमिट नंतर मोटर स्किल्स तुम्हाला डेव्हलप करायचे ना, मुलांना वस्तू खेळायला द्या, ऑफलाईन. हे मोटर स्किल्स नाही आहेत. मातीत खेळायला द्या मुलांना, वेगवेगळे टेक्स्चरच्या वस्तू खेळायला द्या मुलांना, पाण्यात खेळायला द्या मुलांना. ह्यांनी मोटर स्किल्स तयार होतात. ते गेमिंगचे खेळ म्हणजे हाणामारीचे गेम्स खेळले, पबजी खेळलं किंवा अशा टाईपचे गेम्स खेळले किंवा रेसिंग गेम्स खेळले तरच मुलांची मोटर स्किल्स तयार होतात. हा जो काही एक भ्रम आहे ना, मला वाटतं ती पळवाट आहे आपण काढलेली आपल्या सोयीसाठी. तुम्हाला मोटर स्किल्स तयार करायचे, प्रत्यक्ष जगात अगणित गेम्स आहेत ज्याच्यातनं मुलं आपली नाही का तयार झाली. आपल्या वेळी कुठे गेम्स होते? आपण काय मठ्ठ बनलोय का? नाही. 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मुलांना 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 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या मु
घेऊन जा, बागेत सोडा पोरांना खेळायला. किती गोष्टी आहेत, टेकड्यांवर घेऊन जा, गडांवर घेऊन जा, किती गोष्टी आहेत करण्यासारख्या मुलांबरोबर. असं होत नाही की गेम्समुळे फार तुमचं बदललंय हे, म्हणजे स्किल्स फक्त चालना देण्यापुरते तेवढं ठीक आहे. अभ्यासाचा जिथे विषय येतो ना, तर मला असं वाटतं की जे थोडे वरच्या वर्गातली मुलं आहेत, म्हणजे 8वी नंतरची किंवा 9वी 10वी 11वी 12वी ह्या एज ग्रुपमधली, त्यांना तुम्ही काही देऊ शकता ॲप्स किंवा हे, कारण तोपर्यंत ना मुलांमध्ये हे अंडरस्टँडिंग आलेलं असतं की मी हे का करतोय, कशासाठी करतोय, हे केल्याने मला काय मिळणार आहे, किंवा ह्याचा अल्टिमेट रिझल्ट काय असू शकतो, याच्याविषयी थोडंसं अंडरस्टँडिंग त्या एजमध्ये आलेलं असतं. सो ही ॲप्स कशी वापरायची, किती वापरायची, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर काय होतोय, आपल्याला ते आवडतंय का नाही आवडतंय, हे सगळं मुलं ठरवू शकतात. अगदी 3री आणि 4थीच्या मुलांना कुठली तरी एज्युकेशनल ॲप देऊन शिकवणं ह्याच्या विरोधात आहे मी. प्रत्यक्ष शिकवा. एज्युकेशनल ॲपवर कशाला मुलांना शिकायला लागतं? मला म्हणजे 4थी आणि 5वीतल्या मुलांना असं काय आपण जागतिक शिकवतो की जे एज्युकेशनल ॲपवरती मुलांना शिकणं गरजेचं आहे? प्रत्यक्ष गाणी म्हणा, त्यांच्याबरोबर कविता म्हणा, धडे वाचून दाखवा, गोष्टी वाचून दाखवा. आपण पालक म्हणून स्वतःला रिप्लेसमेंट शोधतोय का, याचा विचार पालकांनी जरूर करा. पालक म्हणून तुम्ही जर एखादं ॲप, मोबाईल किंवा कोणीही हे रिप्लेसमेंट म्हणून बघत असाल ना, तर दॅट इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस साईन. तुम्ही डायरेक्ट डेंजर झोनमध्ये जाताय. पालकांना, आजी आजोबांना रिप्लेसमेंट असू शकत नाही, असू नये, ही बेसलाईन आहे. म्हणून आम्ही डिजिटल बेबी सिटिंगच्या पण मी विरोधात आहे. टीव्ही लावून द्यायचा, मूल बसलंय, खातंय, त्याला काही कळत नाही आजूबाजूला काय चाललंय, आई तिचं तिचं करते, वडील तिचं तिचं करतायत, टीव्ही समोर पोर जेवतंय. ते किती, म्हणजे मला दरवेळेला असं वाटतं हे किती भयानक आहे त्या मुलासाठी, की ते आपलं बिचारा एकटं बसून जेवतोय, त्याची आई जवळ नाही, त्याचा बाप जवळ नाही, त्याची आजी जवळ नाही, किंवा आजी आजोबा नसतातच घरात, असले तरी ते त्यांच्या त्यांच्या फोनमध्ये बघतायत, ते समोर टीव्हीकडे बघताय आणि ते जेवताय ऑल अलोन. किती लोनली वाटत असेल त्या मुलाला. आपण कधी विचार केला? असणं गरजेचंच आहे तुम्ही पालक म्हणून. तुम्ही मूल जन्माला घातलंय बाय चॉईस. हो, यू हॅव टू बी देअर. ते पोर जेवताना तुम्ही तिथे असणं अपेक्षित आहे, टीव्ही असणं अपेक्षित नाहीये. आम्हाला सांगायला लागतं, पण हे पालकांना फार वाईट वाटतं मला अनेकदा, पण हे सांगावं लागतं की डिजिटल पेरेंटिंग करू नका, आय मीन डिजिटल बेबी सिटिंग करू नका. आजी आजोबा पण करतात अगं, आई वडील काय. आजकाल अनेक घरांमध्ये असं असतं की आई वडील दोघं नोकरी जातात, म्हणून मूल जाताना आजी आजोबांकडे सोडलं जातं आणि संध्याकाळी परत घेऊन येतात आई बाबा. तर त्या आजी आजोबांना भजनं बघायची असतात व्हॉट्सअपवर, प्रवचनं ऐकायचे असतात व्हॉट्सअपवर, म्हणून त्या मुलाला टीव्ही लावून द्यायचा, त्याच्यासमोर जेवणाचा ताट ठेवायचा, त्याच्या शेजारी बसतात, पण ते त्यांचे हे बघत असतात, त्याच्याकडे लक्ष नसतं. त्याला गोष्ट सांगणं नाही, त्याला गाणी म्हणून दाखवणं नाही, काही नाही. ते त्यांचं काहीतरी प्रवचन ऐकत असतात, भजनं ऐकत असतात, ते मूल टीव्ही बघत असतं, कार्टून बघत असतं आणि जेवत असतं. सगळाच गोंधळ. हा सीन अपेक्षित आहे का आपल्याला? आणि मग हेच मूल जेव्हा 9वी 10वीत गेल्यानंतर गेमिंग करायला लागतं, तेव्हा पालक म्हणून माझी अपेक्षा असते की आता हा 10वीत गेलाय, आता हे महत्वाचं वर्ष आहे, आता ह्यानी 90% मार्क मिळवायला पाहिजेत, आता ह्याचा मोबाईल बंद करा. एकदम सगळं असं कसं होईल? जे मूल 10-12 वर्ष मोबाईल वापरतंय ते फक्त 10वीत गेलं म्हणून तुमचं ऐकेल असं होत नाही ग, असं नाही वर्क होत. म्हणजे आमच्याकडे येतात ना पालक की ह्याचा मोबाईल सोडवून द्या, हे स्टेटमेंट असतं, ह्याचा मोबाईल किंवा हिचा मोबाईल सोडवून दे. तर मी हल्ली असं सांगते की मी बुवा नाहीये, माझ्याकडे जादूची कांडी नाहीये की अशी फिरवली की तुमच्या मुलाचा मोबाईल सुटला. असं नाही होणार आहे. पालक म्हणून तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल त्याच्यामध्ये प्रोॲक्टिव्हली, तर ह्या समस्या कमी होतील आणि ह्याच्याशी डील करणं कमी होईल. नाही तर आमच्याकडे काय 15 आणि 16 वर्षापासून इंटरनेट ॲडिक्शनसाठी मुलं येतात. हो ना, 15-16 वर्ष. त्याच्याही खाली आम्ही, म्हणजे मला इतकं काही काही वेळेला भयानक वाटतं, त्याच्याही पेक्षा लहान मुलं रात्र जागतात, रात्रभर ऑनलाईन असतात, पहाटे झोपतात, 2-3 तास शाळेत जातात, तिथे पेंगतात कारण झोपच झालेली नसते.
मग बाई सांगता सांगता इकडे डुलक्या मारतात, मग घरी नोट येते की हा शाळेत झोपतो, ह्याची घरी झोप होत नाही का. काय करतोय आपण हे बघणं गरजेचं आहे. 14व्या आणि 15व्या वर्षी जर मुलांना इतकी प्रचंड डिपेंडन्सी असेल इंटरनेटवरती, तर दॅट इज अ रेड सिग्नल. मग ती डिपेंडन्सी का येते, कशातनं येते, कशामुळे येते, काही वेगळे फॅक्टर्स आहेत का, काही सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस आहेत का, काही इमोशनल डिस्टर्बन्सेस आहेत का, शाळेमध्ये बुलिंग होत आहे का, कुठे काही त्रास आहे का त्या मुलाला, हे बघा तर खरी. ॲड्रेस करा, मदत घ्या. पण मुलांना असं म्हणजे वाऱ्यावर नका सोडू यार. ते फार आत्ता इतके विचित्र कोंडीत अडकलेली आहेत ही मुलं. म्हणजे आपण मॉलमध्ये गेलो किंवा कुठेही बाजारात गेलो तर मुलाचा हात घट्ट धरून ठेवतो, पण ऑनलाईन जगात आपण हातच धरत नाही होत त्यांचे, त्यांना सोडून दिलंय. खूप महत्वाचं वाक्य आहे. असं कसं चालेल? ऑनलाईन जगात आपण त्याच्यासोबत नाहीये, आपण सोबत असणं अपेक्षित आहे निदान एका वयापर्यंत. असे त्यांचे हात सोडून दिले आपण ऑनलाईन जगामध्ये, तर ते भरकटणार. त्याला काय माहिती ते जगात काय चाललंय. बरं तिथे सगळं चांगलंय, वरवर दिसतं, तिथे पण शोषण करणारी माणसं आहेत, प्रेडिटर्स आहेत, गुन्हेगार आहेत, आणि हे आपल्या मुलांपर्यंत पोचणार नाहीत असं जर कोणाला पालकांना वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. हे सगळे मुलांपर्यंत पोचतात आणि मग मुलं विक्टीम झालेली आपण बघतो. केसेस किती होतात. त्यांचे हात सोडू नका, थांबा त्यांच्याबरोबर, समजून घ्या. नाही समजलं तर त्यांना विचारा, ते सांगतात कौतुकानी. माझ्या आईला हे माहित नव्हतं बरं का, मी सांगितलं. किती कौतुक वाटतं मुलांना. विचारा, उत्साहानं सांगतात काही नवीन गोष्ट. एक्झॅक्टली. तुम्हाला माहित नाही, तुम्ही प्रश्न विचारा त्यांना, समजून घ्या त्यांच्याकडनं, पण त्यांच्या बरोबर असा, ते गरजेचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. पालकांनी सगळ्यांनी मुलांना ऑनलाईन जगात हाताला धरूनच नेणं आणि तिथे वावरणं गरजेचं आहे. तर आता तुम्ही उल्लेख केला की डिजिटल ॲडिक्शनचा, तर त्याच्यापासून रोखण्यासाठी तुम्ही आता काही आम्हाला पालकांना म्हणून किंवा इन जनरल प्रेक्षकांना काही टिप्स देऊ शकाल का, की कसं रोखता येईल त्यांना किंवा काय करायचं? एकतर मला असं वाटतं की आपण फोन मुलांना कशासाठी देतो आहोत ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. अगदी 2 वर्षाच्या खालच्या मुलांना आपण का मोबाईल देतो, हा प्रश्न प्रत्येक पालकांनी स्वतःला विचारावा. 6 वर्षाच्या खाली खरं तर मुलांच्या आयुष्यात स्क्रीन असण्याचीच गरज नाहीये. घरात टीव्ही जेवढा काही त्यांना दिसेल तेवढा ठीक आहे, पण तो सुद्धा आपल्या घरांमधनं ना बॅकग्राऊंड म्युझिक सारखा टीव्ही चालू असतो. संध्याकाळी 7 वाजले की तो चालू होतो. कोणी बघो न बघो माणसं त्या टीव्ही समोर अशी येत जात असतात, तो तिथे चालू असतो रात्री 11 वाजेस्तवर. मुलांना हवंय नकोय चॉईसच नाही, त्यांच्या कानावरती बॅकग्राऊंड म्युझिक सारखा तो टीव्ही पडत राहतो. सो स्क्रीन आपण किती आपल्या आयुष्यात असला पाहिजे, कशासाठी असला पाहिजे, याचा विचार आधी पालकांनी करायला पाहिजे. आपण डूम स्क्रोलिंग करतोय का, आपण बसल्या बसल्या आपले बघतोय रील, बघतोय चालू आहे. 15 मिनिटं बघायची होती, त्याच्याऐवजी 1.5 तास बघितले. हे आपलंच होत असेल तर आपण मुलांना काय सांगणार? किंवा अनेक बाबा लोकांचं आम्ही असं बघतो की ऑफिसमधनं आल्यानंतर ते सगळं फार दमलेलो असतो म्हणून मी गेमिंग करतो. दमलायस ना खूप, मग मुलाशी गप्पा मार, खेळ त्याच्याबरोबर, तुझा सगळा दमणूक जाईल निघून. पण मुलांना काय दिसतं की बाबा बाहेरनं आला आणि मला काहीतरी त्याला सांगायचं होतं, पण तो म्हणाला मी दमून आलोय, थोड्या वेळाने बोलू, आता मी जरा वेळ गेम खेळतो. सिग्नल काय जात आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ॲडिक्शन ह्या सगळ्यामधनं तयार होतं. ॲडिक्शन असं आपोआप येत नाही अचानक एका दिवशी, हे ग्रॅज्युअली बिल्टअप होत जातं. बरोबर. दुसरं म्हणजे थोडंसं नाही म्हणायला शिका. आत्ताच्या पॅरेंटिंगमध्ये ते आवश्यक आहे. मागच्या पालकांनी अति नाही म्हटल्यामुळे अति होकडे आपण गेलेलो, दुसरं टोक गाठण्याकडे गेलोय. कारण अनेक मागच्या पिढ्यातले पालक हे प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणारे होते. त्यामुळे आपण आपल्या पिढीमध्ये अनेक लोक प्रत्येक गोष्टीला हो म्हणणाऱ्यातले झालेत की नाही मला मिळालं नाही म्हणून मी माझ्या मुला. पण त्याच्यामधला काहीतरी मार्ग काढला पाहिजे की कधीतरी नाही पण ऐकायची सवय मुलांना असली पाहिजे. किंवा मिळेल तुला, पण आत्ता तू मागितल्याबरोबर नाही मिळणार, आपण त्याचं नियोजन करू नंतर देईन. किंवा अशा काही तुमच्या सोयीच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही ठरवू शकता. पण मला हा गेम पाहिजेल, मला मोबाईल आत्ता पाहिजेल, मला आत्ता हे ऑनलाईन विकत घेऊन दे, हे जे आहे ना, हे
हे सगळं मिळून ते बिल्टअप होत जातं ॲडिक्शन. हां. सो ह्या सवयी पण थोड्याशा आपल्याला नाही म्हणण्याची सवय, कंट्रोल, स्वतःचं बिहेवियर कंट्रोल करण्याची मुलांना सवय लावायची असेल तर आधी ती स्वतः लावायला लागते. आवडला ड्रेस, घेतला विकत. हे जे आपण करतो ना, मुलं बघत असतात अगं, बरोबर. मुलांच्या नजरेतनं काहीही सुटत नाही. म्हणजे ते दुसऱ्या खोलीत बसलेले असले ना तरी कान आई बाबा काय बोलतायत, आजी आजोबा काय बोलतायत ह्याच्याकडेच लागलेले असतात. त्यामुळे आपल्याकडनं काय सिग्नल जातात मुलांना ह्याच्याकडे खूप, म्हणजे अगदी ते शॉपिंगचे सिग्नल सुद्धा. बरोबर. कारण आई वडिलांमध्ये जर अशा टेंडन्सीज असतील ना की फटाफट शॉपिंग करायचं, सारखं शॉपिंग करायचं, तर हळूहळू मुलं पण तशा पद्धतीचा विचार करायला सुरू, इट्स ओके, ह्याच्यात काही गैर नसतं. कारण आई बाबा पण ते करतात आणि घरी पार्सल येताना ते बघतात, दिसतं आणि ते करतात, म्हणजे इट्स नॉर्मल. असा सिग्नल जातो, असा सिग्नल जातो. तसंच आई वडिलांनी स्वतःच्या बिहेवियरमध्ये काही जर बेसिक चेंजेस केले, उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर पहिला 1 तास आणि रात्री झोपायच्या आधी 1 तास मोबाईल वापरायचा नाही. घरामध्ये अशा जागा बनवा की जिथे कोणालाच मोबाईल वापरायची परवानगी नाहीये. मग ती आजी असली तरी नाही, नातू असला तरी नाही. जेवताना कोणीच मोबाईल वापरायचा नाही. आजीनी पण वापरायचा नाही, आईनी पण नाही, बाबांनी पण नाही, आजोबांनी पण नाही, काका काकू असतील त्यांनी पण नाही, मुलांनी पण नाही. छोटे छोटे प्रयत्न म्हणजे असे. झोपताना डोक्याशी मोबाईल घेऊन कोणीही झोपायचं नाही. हे बदल करणं खूप सोपं आहे, छोटे बदल आहेत. बरोबर. पण होतं कसं माहितीये का, जर तुम्ही झोपताना डोक्याशी मोबाईल ठेवलेला असेल ना तर उठल्यानंतर पहिला मोबाईल असा येतो, हात तिथे जातोच. सो हे सगळं मिळून हळूहळू ते डिपेंडन्सी बिल्ट होत जाते. आणि डिपेंडन्सी बिल्ट झाली की डिपेंडन्सीकडनंच आपण ॲडिक्शनकडे जाणार आहोत. सो ती डिपेंडन्सीज बिल्ट होणार नाही ह्याच्यासाठी असे अगदी छोटे प्रयोग घरच्या घरी करता येतील, ज्याच्यातनं तुम्ही स्वतः वाचू शकता आणि मुलांना ह्याच्यात पुढे येण्यापासनं रोखू शकता. इतके सोपे करता येण्यासारखे प्रयोग असतात. अगदी बरोबर. आता आपण तुम्ही जे तुमचं जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की हे मोबाईल इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र आहे. खूप नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि काळाची गरज जशी आपण म्हणतो ही त्याच्याविषयीची कल्पना आहे. तर त्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडंसं उलगडून सांगा. मी आता जवळपास 12 वर्ष ह्या विषयात काम करते आहे. त्यामुळे हळूहळू काम करत असताना असं लक्षात आलं की माणसांना वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीची याच्या पुढच्या काळात गरज भासणार आहे. आणि त्याच्यातनं ही 2 व्यसनमुक्ती केंद्र जी आता आमची आहेत ती आम्ही चालू केली. एक खोपोलीला आहे, तिथे ऑलरेडी एक डी ॲडिक्शन सेंटर आहे, आईबाबा फाउंडेशन म्हणून. खूप छान डी ॲडिक्शन सेंटर आहे. तर त्यांच्याबरोबर आम्ही सायबर मैत्र ही जी माझी संस्था आहे, आम्ही त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं आहे आणि तिथेच आम्ही इंटरनेट ॲडिक्शनचे पेशंट्स पण आता घेतो. आणि तिथे मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज, वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट प्लॅन्स असतात, किंवा बेसिकली ते डिटॉक्स होणं, डिजिटल डिटॉक्स, ते डिटॉक्स होणं ह्या दृष्टीने जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही तिथे करतो. आणि दुसरं आमचं जे आहे ते आता सुरू होईल, म्हणजे ऑक्टोबर एंडपर्यंत त्याची सुरुवात होईल. खोपोलीचं ऑलरेडी रनिंग आहे, चालू आहे. हो. आणि हे इथे पण आमचं चालू आहे काय, तिथे थोडं कन्स्ट्रक्शनचं आमचं काम शिल्लक आहे म्हणून ते आम्ही अजून ओपन केलेलं नाहीये. पण कुडाळमधलं जे आहे ते पण अशा स्वरूपाचं आहे की तिथे पण रेसिडेन्शियल आहे ते सुद्धा. आणि पुन्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये काय असतं ना की तो जो स्पीड आहे ना, इंटरनेटनी तुमच्या जगण्याला दिलेला जो स्पीड आहे त्याला ब्रेक लावण्याची गरज असते. त्यामुळे कुडाळचं जे आमचं सेंटर आहे, डी ॲडिक्शन सेंटर जे आहे त्याचं त्यामागचा विचार हा स्लो लिव्हिंगचा आहे. स्लो लिव्हिंग, हो. म्हणजे सगळंच तुम्ही स्लो डाऊन करा. अच्छा. कारण इंटरनेट डिपेंडन्सीनी फक्त तुमचं म्हणजे काय म्हणशील तू, बिहेवियरल चेंजेस होतात असं नाही, तुमच्या जगण्याच्या वेगामध्ये बदल पडतात. तुम्हाला पेशन्स लेव्हल्स कमी होतात. तुम्हाला चटकन प्रत्येक गोष्ट, मला प्रेम पटकन पाहिजे, मला कौतुक पटकन पाहिजे, मला वस्तू पटकन पाहिजे, मला अप्रिसिएशन पटकन पाहिजे, मला क्विक रिझल्ट्स पाहिजेत. सो तो जो स्पीड आहे ना, तो स्पीड इज अ प्रॉब्लेम. आपल्याला इतकं सगळं चटकन पाहिजे आहे की आपण हा विचारच करत नाही की ते मिळवण्यासाठी मी किती मेहनत करते आहे, मी काय देते आहे, मी किती इन्व्हेस्ट करते आहे, मी काय विचार करते आहे, माझ्या बाजूनी काय देते मी म्हणून मला हे मिळणार आहे. तो वेळच आपण घेत नाही होत.
कारण मला सगळं पटकन मिळतंय, मला सगळं पटकन पाहिजे. आज प्रेम की उद्या ब्रेकअप. आत्ता वस्तू ऑर्डर केली की 10 मिनिटात ती मला घरात आली पाहिजे. ती टेंडन्सीच झाली आपली. आपण तशाच पद्धतीने विचार करायला लागलेलो आहोत आणि दॅट इज समथिंग व्हेरी अननॅचरल. आणि तसं असू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे तिथे आम्ही जे काम करतोय ते पूर्णपणे स्लो लिव्हिंग ह्या तत्वावरती ते उभं करण्याचा प्रयत्न आहे की जिथे तुम्ही बेसिकली स्लो डाऊन व्हा. एवढ्या वेगाची माणसाला गरज नसते. 10 मिनिटाच्या ऐवजी 20 मिनिटांनी तुम्हाला वस्तू मिळाली किंवा उद्या वस्तू मिळाली तर जगबुडी होत नाही. डिझास्टर्स येत नाहीत आयुष्यात. फोमो आपण म्हणतो. फोमो काय येतो? कारण ह्या स्पीडमुळे येतो. मला सतत असं वाटत राहतं की मला जर हे कळलं नाही, मला जर हे मिळालं नाही तर मी मागे पडीन, मी त्या कॉम्पिटिशन मध्ये राहणार नाही. पण असं काही नसतं. असं काहीच नसतं. हे सगळं कुठून येतं माहितीये का? हे त्या इंटरनेटच्या डिझाईन मधून येतं, सोशल मीडियाच्या डिझाईन मधून येतं. लव्ह, लाईक, वाव ही जे बटन्स आहेत हे डिझाईनचा भाग आहेत. मग मला पोस्ट केल्यानंतर 3 मिनिटांमध्ये 100 लाईक्स मिळाले. स्पीड आहे हा, लक्षात घ्या. हे लाईक्स नाही आहेत, दिस इज स्पीड. आणि तुम्ही एका स्पीडच्या गणितामध्ये अडकलेला आहात, आपण सगळे म्हणजे. हो, इच अँड एव्हरी पर्सन. सो त्या स्पीडच्या गणिताला समजून घेऊन तो स्पीड कमी करण्याची गरज आहे. मला प्रत्येक गोष्टीमध्ये किक का पाहिजे? इट्स सो कन्सर्निंग. माहितीये का तुला? आपण फक्त एंटरटेनमेंटमध्ये किक नाही शोधत होत आता. आपल्याला हिंसेत पण मजा येते, आपल्याला अब्यूजमध्ये पण मजा येते, आपल्याला ट्रोलिंगमध्ये पण मजा येते. कोणीतरी कोणाला तरी ट्रोल करताय, मी मजा घेते. ही विकृती आहे आणि हे खूप कॉमन होतंय. किती कॉमन आहे. सो मला सगळ्यामध्ये किक पाहिजे आणि मला सतत किक पाहिजे. मी सतत स्टिम्युलेटेड पाहिजे. कशासाठी? मनोरंजन हा तुमच्या जगण्याचा एक छोटा भाग आहे. तुम्ही कष्ट करा आणि मग दमलात म्हणून मनोरंजन आहे ना? बरोबर. का मनोरंजन आणि दमलो म्हणून कष्ट आहे? हे काय गणित चाललंय हे बघणं गरजेचं आहे ग. त्या वेगाशी जर आपण डील नाही करू शकलो ना तर आपल्यासाठी खूप याच्या पुढचा काळ अवघड आहे. कारण आपण ॲब्सोल्युटली एका वेगळ्या एरामध्ये चाललोय जिथे टेक्नॉलॉजी आपल्याला वाटते त्यापेक्षा प्रचंड वेगाने बदलते. ती प्रचंड नुसती वेगाने बदलत नाही, ती आपल्या आयुष्यात येण्याचा वेगही प्रचंड आहे, त्याचा इम्पॅक्ट प्रचंड आहे, त्याचा इन्फ्लुएन्स प्रचंड आहे आणि त्याची लुडबुड प्रचंड आहे. सो मला हे समजून घ्यायला पाहिजे माणूस म्हणून की मी काय वेगाने धावणार आहे, मला काय वेगाने ह्या गोष्टी पाहिजेत, मला एवढ्या वेगाने मुळात ह्या गोष्टी पाहिजे आहेत का, आणि हा वेग कमी केला समजा मी तर काय होणार आहे माझ्या आयुष्याचं, आणि ते इतकं वाईट असणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ॲड्रेस मला स्वतःला कराव्या लागतील, तरच ह्या केऑसमधनं आपण काहीतरी थोडेसे मार्ग काढू शकू. हा विचार करून खरं तर आम्ही ही सेंटर्स सुरू केली की माणसांना तो ब्रीदर मिळावा, तो शोध घेण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतो ब्रेक हा त्यांना मिळावा, ह्या दृष्टीने ह्या फॅसिलिटीज आम्ही आता उभ्या करतो. क्षणभर विश्रांती जे आपण म्हणतो. एक्झॅक्टली, की तू थांब जरा आणि तू विचार कर की तुझं काय चाललंय. टेक अ पॉज अँड थिंक. तो पॉज आता तुम्हाला घरात नाही मिळू शकत, कारण धावतोच होत आपण, सगळेच धावतोय. सो तुम्ही कुठेतरी दुसरीकडे गेलात तर तुम्हाला तो पॉज मिळेल. आणि ऑब्व्हियसली म्हणजे म्हणूनच त्याला डिजिटल ड्रग म्हणतात ना, म्हणजे ह्या सगळ्या स्पेसला डिजिटल ड्रग का नाव आहे, कारण सबस्टन्स ॲडिक्शनमध्ये जसा तुमचा मेंदू काम करायला लागतो तसाच तो इंटरनेट ॲडिक्शनमध्ये पण काम करतो. डोपामाइन स्पाइक्स तसेच असतात, विड्रॉल सिम्पटम्स साधारण त्या पद्धतीचीच येऊ शकतात. सो त्याच्यामध्ये असं नाही आहे की तुमचा मेंदू काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करतो, शेवटी अवयव तोच आहे. त्यामुळे ते सबस्टन्समध्ये जसा होतं तसंच काहीसं इकडेही होतं. त्यामुळे मला असं वाटलं की मी आणि म्हणजे ऑब्व्हियसली आमची सगळी टीम, ग्रे फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे, त्या संस्थेच्या वतीने आम्ही ते कुडाळचं ग्रे फाउंडेशन आणि सायबर मैत्र असं मिळून कुडाळची फॅसिलिटी आम्ही रन करतो आहोत.
तुमच्या या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. म्हणजे येणाऱ्या काळाची खरंच ही गरज आहे आणि हा विषय इतका व्यापक आहे ना, अजून आपल्या सगळ्यांच्याच मनात खूप सारे प्रश्न आहेत. आपण नक्की अजून एक एपिसोड घेऊया पुढचे काही अनुत्तरित जे प्रश्न आहेत त्याच्यावर बोलायला. पण खूप खूप तुम्ही अतिशय जो गोंधळ आहे तो थोडा का होईना पार करण्यासाठी तुम्ही जी मदत केली आहे ती खूप मोलाची आहे. खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. काय मग आवडला ना आजचा एपिसोड? खूपच छान झालाय. आजकालच्या आपल्या जगण्यातली उत्तरं इतकी सुंदर पद्धतीने मिळालीत. बरं, हा एपिसोड आम्ही कुठं शूट केलाय माहितीये का? हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओमध्ये. अतिशय सुंदर वातावरण, अतिशय शांत स्टुडिओ आणि स्टाफ पण एकदम सगळा मदत करणार आहे. तर तुम्हालाही जर शूटिंग करायचं असेल तर हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओमध्ये लवकरात लवकर या.